ज्ञान देखील बंद आहे अशी शिवसूत्राच्या निमित्ताने भगवान श्री शंकराने म्हटले आहे. पाठीमागे थोडी घेऊया. हे अमृत अनुभवाचे तिसरे प्रकरण फार महत्वाचे आहे. अमृतानुभव आपला चालू आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी साधकासाठी तुमच्या आमच्यासाठी स्वतःचा अनुभव सांगितलाय. कारण का परमार्थ क्षेत्रात बोलण्यापेक्षा अनुभवाला अत्यंतिक महत्व आहे. अनुभव म्हणजे स्वतःचा अनुभव स्वरूपच आहे. पण आपल्याला सगळा घटपटाचा सगळा अनुभव आहे आपला अनुभव सोडून. म्हणजे आपल्याला विसरलोय महाराज. आणि आपल्याला विसर जाण्यासाठी आता विस्मरण हे देखील अलीकडचं बोलणं आहे. तरी पण आपण आपल्या विस्मरणात आहोत. हे स्मरण करून देणे हे शब्द ज्ञानाचं महान मोठं काम आहे महाराज. लक्षात ठेवायचं. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये बाकीच्या कथा काय सांगितलेल्या नाहीत. म्हणजे अमृतानुभवामध्ये स्वतः ज्ञानेश्वराने स्वतःचा अनुभव सांगितला. म्हणून हा ग्रंथ काय आहे, श्रेष्ठ आहे महाराज. पहिलं दुसरं प्रकरण जे आहे तुम्हाला प्रवेश केलेला आहे. त्याच्यात या ग्रंथात प्रवेश केलेला आहे. सुरुवातीला ईश्वराचं कृपा संपादन सांगितले आहे, देवदेवी पहिलं प्रकरण आहे. आणि दुसरं प्रकरण आहे ते सद्गुरूंच्या बद्दल आहे. या दोन्ही कृपा आपल्याला अगोदर संपादन करावे लागणार आहे. ईश्वर कृपा प्राप्त झाल्याशिवाय चित्तातले हे दोन दोष जात नाही. सद्गुरू बद्दल तळमळ लागत नाही. आणि तळमळ जरी लागली तर स्वतःच्या बुद्धीने सद्गुरू भेटलेला वेगळा आणि ईश्वरानं प्राप्त करून दिलेला वेगळा. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे पाय, तेने ती साधने. देव तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं तर संतांचं पाय धरा. पण संतांची भेट व्हायला ईश्वराचीच कृपा व्हावी लागते महाराज. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक म्हटले महाराज. हे एकमेकाला जोडून देणारं नातं आहे महाराज. कारण का ईश्वर हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, कर्तुम त्याची शक्ती आहे महाराज. आणि प्राणी कर्म सापेक्ष तो ह्या सृष्टीचा काय आहे, करता आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं जे कर्म आहे म्हणजे पुण्य जे आहे ना, लक्षात ठेवायचं ते कुठल्या ह्याचं आहे त्याला जोडून तू तुम्हाला सद्गुरूची भेट घालून यथार्थ देतो. नाहीतर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. म्हणून तुम्ही सद्गुरू हुडकण्यापेक्षा त्या शोधात लागण्यापेक्षा आपली सेवा तशी असावी महाराज. सद्गुरू भेटे क्रमाची होय साम्य देशा ते सद्गुरू भेटे अपयसा म्हटले. तुमची कर्म देण्याची साम्य दिशा प्राप्त झाली ना, निष्काम कर्मोपासना तुमची यथार्थ झाली ना, सद्गुरू तुम्हाला भेटतील महाराज, तुम्हाला हुडकतील महाराज. कारण का असा साधक मिळणं फार कठीण आहे. सिद्ध पुरुष आहेत महाराज. सिद्धासाठी तुम्ही हुडकाय जायची काय, कारण का ते परब्रह्मच आहे ना. आणि परब्रह्म कुठपर्यंत असणार आहे, अहो नेहमी तेच आहे. कुठपर्यंत काय जगताच्या अगोदर तेच आहे. जगत असलं तरी तेच आहे आणि जग गेलं तरी आहे ते तेच आहे महाराज. म्हणजे ते कुठं जातं येते नाही महाराज. परब्रह्म म्हणजे हे व्यापक चैतन्य जे आहे ना, सामान्य चैतन्य जे आहे ना, त्याला परब्रह्म असं नाव दिलंय हो. आणि ते कधी नाही, त्याचा अभावच नाही महाराज. आणि म्हणून तुमचा भाव तयार झाला ना, तिथं त्याची क्रिया चालू होते. मग ते सद्गुरू म्हणून या रूपानं याला त्याला काय अडचण नाही हो. तुमचा भाव तयार झाला की विशेष रूपानं ते कार्य करायला येतोच महाराज. आणि म्हणून तो ईश्वर तुम्हाला यथार्थ सद्गुरूची भेट घालून देतो महाराज. आणि बंधनिवृत्तीसाठी सद्गुरूंची अत्यंतिक जीवाला गरज आहे महाराज. लक्षात ठेवा. म्हणून 3 गोष्टी शंकराचार्यांनी त्या काळात मनुष्य तो मिळणं कठीण आहे, मनुष्य जन्म मिळणं फार फार कठीण आहे. मागुती ह्याची जन्म पावशी भोगेले सुख दुःख जाण हे पूर्ण घडेले सहायशी कार्य. कारण का हे तुमच्या आमच्या हातात नाही. तुम्ही आम्ही कायम पराधीन आहे. संत स्वतंत्र आहे. त्यांना जन्म पुढचा घ्यायला त्यांचं पाठीमागे काही संचित नसतं महाराज. म्हणून घेईन म्हटले जन्म मी याचीसाठी. तुम्हाला मला तसं म्हणता येत नाही. आम्ही वैकुंठवाशी आलो याची ते स्वतंत्र सांगू शकतात. ते स्वतंत्र असतात. म्हणून त्यांचं प्रारब्ध जे आहे कसं आहे, स्वतःशीच आहे. त्यांच्यावर काळाची सत्ता नाही महाराज. त्यांच्यावर मृत्यू कार्य करू शकत नाही महाराज. मृत्यूला त्यांना हे करायला त्यांच्याकडे काही कर्म शिल्लक राहिलेलं नसतं महाराज. पाठीमाग तो विषय चांगला दिलेला आहे त्यांनी. असो मग आता ह्यातनं आपल्याला जर सुटायचं असेल तर मनुष्य जन्मातनं यातनं सुटता येतं. इतर जन्मात हे करता येत नाही. म्हणून मनुष्यत्व आणि मुमुक्षुत्व त्याच्या पुढचं. कारण का मनुष्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व संपादन करणं फार फार कठीण आहे महाराज. अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं महाराज. निष्काम तेव्हा मोक्षाची इच्छा होते महाराज. आणि ती इच्छा झाली तर सद्गुरू भेटतात महाराज. आणि ते कार्य त्यांच्याकडे आहे. म्हणून दुसरं प्रकरण कुठलं आहे, सद्गुरूच आहे महाराज. कारण का हे सद्गुरू शिवाय तुम्हाला मला सोडवणार या संसारी तारक नशेची निष्ठंक आणि कोणी म्हटलं सद्गुरू वाचून संसारी तारक नशेची निष्ठंक अनु ब्रह्मचंद्र इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी शिदीची नाव म्हणते. तुम्हाला मला संशय आहे ना, संशय म्हणजे प्रमाण संशय, प्रमेय संशय, असंभावना भावना, त्यात प्रमाण संभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना. हे जे 3-4 संशय जे आहेत ते सद्गुरूशिवाय तुम्हाला कोण सोडवू शकत नाहीत महाराज. म्हणून दुसरं प्रकरण आहे ते सद्गुरूच आहे. आणि त्यांच्याकडं ज्ञान झालेलं म्हणजे अज्ञान निवृत्तीसाठी भ्रमनिवृत्तीसाठी ज्ञानाच्याच गरज आहे. इकडे लक्षात ठेवायचं. कारण का एवढं प्रकरण जर ऐकलं महाराज तर खरोखर महाराज लोक कमरात जास्तच बांधणार. नको ज्ञान कारण का ज्ञानाचंच जास्त ही वावड आहे. का महाराज इथं झिजावं लागतं महाराज. ज्ञान संपादन करून घ्यायला बघा म्हणजे काय कळतंय महाराज. आपण त्या वाटेला जाया नाही.
म्हणून चाललंय महाराज आपलं. इकडे जरासं ऐकायचं, तिकडे जरा ऐकायचं, फोनावरून बघायचं, 2 पुस्तकं आणायची, मग याला महाराज झाला की काम बघलं महाराज. आणि तीच म्हणतात नको ज्ञान. अरे नको कोणाला ज्ञान? ज्ञान नको म्हणून तुमचं सुटतं का? ज्ञान हे स्वरूप आहे महाराज. पण शब्दज्ञान हे आवरण निवृत्तीसाठी, भ्रमनिवृत्तीसाठी आज सद्गुरूंच्या मुखात ऐकलेलं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान संपादन करणं अगोदर कर्तव्य आहे महाराज. इथं पुरुषार्थ गाठलाय, परम पुरुषार्थ गाठलाय, लक्षात ठेवा तुम्ही. आणि जोपर्यंत आपल्याला जीवनमुक्ती संपादन होत नाही तोपर्यंत आपला संसार सफल झालेला नाही असं ठरवायचं महाराज. म्हणजे आलेल्या जन्मात आपल्याला सार्थक झालेलं नाही. बघा दादा काय म्हणायचं तुम्हाला, आणि याच्यावर कुणाला काय म्हणायचं असलं तर सांगा, त्याचं उत्तर सांगू आपण. कारण का तेवढ्यासाठीच आपण जन्माला आलोय महाराज. बंध निवृत्तीसाठीच, भ्रमनिवृत्तीसाठीच आपण जन्माला आलोय. इतर जन्मात, आणि आता आज आपण भ्रमात आहोत महाराज. भ्रमात आहे हे देखील आपल्याला कळालेलं नाही. आणि मग तो भ्रमनिवृत्त करण्यासाठी महाराज आपल्या ठिकाणी जे आवरण आहे ते घालवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. ते बी आवरण तिथं स्वरूपाच्या ठिकाणी नाही. तुम्ही काहीतरी म्हणायला लावून कारणावरून, कार्यावरून कारणाची इथं कल्पना केली, हे लक्षात ठेवायचं. आपण काहीतरी बडबडायला लागलो, काहीतरी करावंच वाटायला, देवदेव करायचं वाटायला, कुठंतरी काहीतरी पुण्यसंचय करावंसं वाटायला, काहीतरी करायला वाटायला लागलं म्हणून त्याच्यावर आता तुम्ही भ्रमिष्ठ आहे असं अर्थ महाराज. नाहीतर भ्रमाची सिद्धी होत नाही महाराज. पण आज आपण काहीतरी करायला लागलो वेगळं, म्हणून तुम्हाला तो भ्रमनिवृत्तीसाठी आज ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान व्यवहार म्हटलं की इथे गुण आले, व्यवहार म्हटलं की गुण आले. आणि गुण हा महाराज अविद्येचंच कार्य आहे. आणि गुण, 2 गुण घालवण्यासाठी सत्वगुणाची आज गरज आहे. ज्ञानासाठी व्यवहारात सत्वगुणाला वागणं अत्यंतिक, आणि त्याच्यासाठीच मला वाटतंय 14व्या अध्यायाला थोडंसं दिलंय, 16-17 अध्याय तेवढ्यासाठीच निवड घातले. दैवी संपत्ती, असुरी संपत्ती 16व्याला घातले आणि त्याच्यावर थांबले नाहीत महाराज. 17वा जो अध्याय तो केवळ गुणातीत कसं व्हायला पाहिजे, कारण का गुणातीतच आपण आहोत महाराज. आपलं स्वरूप जे आहे ते गुणातीतच आहे महाराज. पण व्यवहार करायचं म्हणलं की गुणात यावं लागतं महाराज. आणि मग हे 2 गुण, रजोगुण आणि तमगुण घालवण्यासाठी सत्वगुणाची आज अत्यंतिक गरज आहे महाराज. ज्ञानासाठी सत्वगुणाची गरज आहे, पण ते देखील अविद्येचं कार्य आहे. आणि तिथं साधकानं अडकू नये. तो बंध, तोही बंद आहे महाराज. बंद म्हणजे तो बंद नाही, शब्दात राहणारा, गुणात राहणारा तो बंद आहे. स्वरूप हा बंद नाही महाराज. स्वरूप हे आपलं बंद रहितच आहे ते महाराज. आणि त्याला कळाल्यानंतर तो एक भ्रमातला पुढा मी कोणतरी तिथं अहंकार नसू नये. कारण का अज्ञानातला अहंकार वेगळा आणि ज्ञानातला अहंकार महाराज, हे शब्द ज्ञानातला अहंकार जरा त्रास देतो. म्हणून तो अहंकार निवृत्त होण्यासाठी 3रं प्रकरण अत्यंतिक महत्वाचं आहे. आणि इथं मग माऊलींनी सांगितलंय, मीच म्हणतोय असं नाही, तर थोरांची 3-1-2 नावं पुढे सांगितले. मीच ज्ञानाचा बंध आहे, शब्द ज्ञानाचा बंध आहे असं माझ्या मनानं सांगत नाही. एक शंकरही सांगतो आणि विष्णूही सांगतो. त्यांना विचारा मी काय म्हणतोय ना. माझं जर पटत नसेल तुम्हाला तर थोर माणसाला विचारा. आपण कोणाला ते सांगतो ना, त्या माणसाला विचारा तुम्ही. असं इथं शंकरांचं आणि शिवांचं त्याने 2 ओव्या देऊन तुम्हाला. कारण का आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी कधी म्हणजे अविश्वास करूच नाही महाराज. संतावर कधीही महाराज शंका, अविश्वास करू नये. त्याच्यासारखं वाईट पाप नाही महाराज. कारण का श्रद्धा हा तिथं तेवढ्यासाठी महत्व घातलाय. दादा अभ्यास कधी होतो आपला? श्रद्धा असेल तर. मग श्रद्धा कधी बसती? त्यांच्यावर विश्वास असेल त्याची माझी हित. ठाम आपला निश्चय पाहिजे संतांच्या ठिकाणी महाराज, की माझं कल्याण केलं तर संतांनीच करायला पाहिजे असा आपला विश्वास असला तर श्रद्धा बसते महाराज. आणि श्रद्धेच्या पोटी हे कार्य होतं महाराज. मग माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल, श्रद्धा बसायची असेल, तर मी त्यांची नावं तुम्हाला सांगतो. त्याने देखील ज्ञान हा बंधन सांगितलेला आहे. म्हणजे शब्दज्ञान हे बंद आहे असं शंकरानं आणि विष्णूने सांगितले. अशी त्यांची 2 उदाहरणे इथं दिलेली आहेत पुढे. हो चला. जसा श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय महत्वाचा आहे, तसे हे 3रे प्रकरण फार महत्वाचे आहे. मग 3रं प्रकरण हे अतिशय महत्वाचं आहे महाराज. पहिल्या प्रकरणात कारण का 15वा अध्याय का महत्वाचा आहे? मग सगळे ज्ञानेश्वरी तर वाचतात. गुरुजी 15वा अध्याय का महत्वाचा आहे? आता तुम्ही काय म्हटलं, तुम्हाला सांगितलं ना ज्ञानेश्वरी वाचा, हळूहळू चिंतन करा. तुमचं चिंतन सांगा की असं महाराज. नाही काय बघू, ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय हा ज्ञानकांडातला आणि शेवटच आहे तिथं महाराज. 15व्याला ज्ञानेश्वरी. कारण का तिथं अध्यारोपने अपवाद केला, एवढं झालं म्हणजे बस. हे संसाराचं जे पुढे येते ना आडवं, अगापाय पंडुकुमारा याचा स्वरूप करी तिथे आडवारा विश्वाभास आहे सांगण्यासाठीच महाराज 15वा अध्याय. आणि तिथं अध्यारोप अपवाद करून ठेवलेला आहे महाराज. अगोदर उभारणी केली महाराज आणि नाहीच विषय झाला. आम्ही तुला खाली सांगितली तरी वंदीच्या पुत्राची रे बाबा असं म्हटली ना. कारण का संसार जो सांगितला तो खरा संसार सांगायला नाही, संसार नाही हे सांगायला, पण तुम्हाला पटना म्हणून त्याचा अध्यारोप केला आणि त्याचा अपवाद करून धावला. म्हणून 15वा अध्याय श्रेष्ठ आहे महाराज, लक्षात ठेवायचं. असो त्याप्रमाणे हे 3रं प्रकरण जे आहे ते अगोदर तुम्हाला ज्ञान सांगितलंय, हे अध्यारोप केला आहे आणि त्याचा अपवाद करायचा महाराज. कारण का ज्ञान सांगायचं नसतंय महाराज, ज्ञान स्वरूप तापले आहे. आम्हाला ज्ञानी व्हावंच वाटायला नाही महाराज. हे तरी कुठे काय
कलच्या आता 4 दिवस मला बोलायचं नाही, ती ज्ञानी आहे आम काय ही ज्ञानी नाहीत. ज्ञानी कुणाला म्हणायचं नाव सांगा. 4 शब्द बडबडला ज्ञानी झाला. ज्ञानी कुणाला म्हणायचं, कोण अज्ञानी आहेत नाव सांगा. अज्ञान सिद्ध होतंय, मग कोण ज्ञानी. 4 शब्द बडबडणारा. बरं, ज्ञानाला ज्ञानाने अज्ञानाने चालू होऊ नये असं म्हणत आता माझा विषय नाही. महान मोठं तिसरं प्रकरण जे घातले महाराज, अनुभव तरी व्हावाच महाराज. किती प्रयत्न करा महाराज. हे बघा, परमार्थात प्रयत्नाला अत्यंतिक महत्व दिले. आणि कुणाला सांगितले वशिष्ठ महामुनीने, प्रभू रामा म्हटले तिथं, तू प्रालब्धावर बसू नको, तू इथं परमार्थात प्रयत्नच कर. प्रालब्ध याच्यात प्रयत्न का करावा लागत नाही मला नाव सांगा. संसारात बघूया काय संसारात प्रयत्न करावा लागत नाही. मला ताप यावा म्हणून काय प्रालब्ध प्रयत्न करता, बायको भांडू दे म्हणून काय प्रयत्न करता, पोराली 2 लाथा घालावं म्हणून प्रयत्न करता, जनावर काहीतरी मरावं जावावं काय व्हावं प्रयत्न करता. तिथं प्रयत्न करता का होतोय, आपण घेऊनच आलोय ते भोगायला. नाही घेऊन आलोय भोगायला, त्याचंच नाव संसार. आणि त्यात काय प्रयत्न करता तुम्ही. आणि प्रयत्नानं जर तिथं सड उभीत असेल तर दुःख नावाचा पदार्थ तुम्हाला प्रतिकूल झालंच नसतं महाराज. काय म्हणायचं आहे, आपण अनुकूलतेची महाराज कायमची आपल्याला हे आहे, पण प्रतिकूल होते का नाही. त्याचं कारण काय, अरे पाठीमाने भोगायला आलोय महाराज. म्हणून इथं प्रयत्न करायची काय गरज नाही. तुम्हाला ते पडावेची आणि केले कर्म झाले, तिची भोग आले उपजले मेले, पाठीमाने करूनच आलोय आपण, भोगायसाठी आलोय. म्हणून हिथं प्रयत्न नाही, प्रयत्न मात्र हित आहे. खरा पुरुष प्रयत्न हित आहे महाराज. तुम्ही प्रयत्नानं हे करावंच लागणार आहे. माझ्या नशिबात नाही, आमच्या नशिबात नाही म्हणू नका महाराज. इथं प्रयत्नानं करता येत आणि प्रयत्नच करावा लागणार आहे महाराज परमार्थात. हो, चला. पहिल्या प्रकरणात विचाराला आरंभ आहे व या तिसऱ्या प्रकरणात विचाराचा शेवट आहे. आता पहिल्या प्रकरणाला महाराज विचाराचा सुरुवात केली का महाराज, तर अविचारानं बंद गाड्यात पडलाय महाराज. बंद नसून देखील आपण काहीतरी अविचार केला महाराज, आणि तो अविचार विचारानं यथार्थ विचारानं घालवायचा महाराज. म्हणून क्षणोक्षणी हाची गाठले तिथे शब्द तरावा विचार. तरावा आहे पार. तुम्हाला जन्ममरणातून जर तरायचं असेल तर मी कोण आहे हाच विचार करा. म्हणजे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. मी कोण नेमका आहे, आम्ही ते आमचं सोडतो महाराज आणि जगाचाच विचार करायला लागलो आणि डुबत बसलोय. आपण स्वतःचा विचार आपण करणार आहे. आज माझ्या वृत्तीचा काय विषय आहे महाराज, कळाय नको. आज वृत्तीचा विषय माझ्या काय आहे, माझा विषय काय आहे महाराज, विषय काय असायला पाहिजे महाराज, कळणं अत्यंतिक. स्वतःचं प्रकाशन व्हायला पाहिजे महाराज. त्याचंच नाव परमार्थ आहे महाराज. स्वतःचं प्रकाशन करणं याचंच नाव प्रयत्न आहे महाराज. इथंच त्यांनी अभ्यास सांगितलाय महाराज. आणि म्हणून पहिलं 2रं प्रकरण जे आहे ते आणि 3रं प्रकरण जे आहे ते आज्ञा निवृत्तीसाठी इथे ज्ञानाची आज आपल्याला गरज आहे महाराज. आणि ते ज्ञान शब्दज्ञान जे आहे ना ते घेतलेलं आहे ना, वृत्तिगत ज्ञान आहे ते देखील तिथं विरून जावावं. ते ज्ञान देखील काय व्हावं, विरून जावं महाराज. म्हणून या प्रकरणाला अत्यंतिक महत्व आहे. कारण का हे प्रकरण तुम्हाला जगाय शिकवतं. जीवनमुक्ती कशी आहे हे शिकवतो महाराज. विधेयमुक्तीची इथं तुम्हाला ओळख करून दिली आहे. आता पुढील 2 ओव्यांनी प्रमाणे दाखविली आहे ती अशी, आणि ज्ञान बंधू ऐसे शिवसूत्राचे निमिषे मनितले असे सदाशिवी. ज्ञान देखील बंद आहे असे शिवसूत्राच्या निमित्ताने भगवान श्री शंकरांनी म्हटले आहे. बघा, ज्ञान देखील बंद नाही हे शिवसूत्र म्हणजे शंकराने देखील सांगितले. ज्ञानोबा नाही का म्हणतात, मीच सांगतोय असं नाही, माझ्यापेक्षा थोर लोकांनी सांगितले, पण ते ऐका हो तुम्ही. माझ्यावर विश्वास बसत नसेल तुमचा तर त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. म्हणजे तुमचा कोणीकडे विश्वास बसावा. आणि ज्ञानाची अहंकारता जी आहे, अहंकार जो आहे सोहम हे विश्रांती पाहिजे, म्हणजे विश्राम पाहिजे. अगोदर देहो म्हणत होतो, आपला देहभाव जाण्यासाठी ब्रह्मभाव आत्मभाव होणं अत्यंतिक गरजेचं आहे. देहाच्या निराशे माझी पाविजेट आहे, माझी ऐशी काय दोन देव म्हणे सरे उरला उरे विठ्ठल महाराज. सरे उरला उरे विठ्ठल महाराज. कारण का देहात्मबुद्धी लवकर जात नाही हो, लवकर जात नाही. आणि म्हणून ती घालवण्यासाठी या बुद्धिवृत्तीची आज अत्यंतिक गरज आहे महाराज. अंधकार जायला सूर्याची अत्यंतिक गरज आहे महाराज. तसं आपल्या ठिकाणचा भ्रमनिवृत्तीसाठी स्वरूप ज्ञानाची आज अत्यंत आपल्याला गरज आहे महाराज. आणि मग ते प्राप्त झालेलं ज्ञान विरून जावं, म्हणजे तिथं मुरावं, खाल्याला पचावं का उलट्या होऊन पडावं. हे अध्यात्मशास्त्रीय म्हटले अंतरंगाची. हे वाघिणीचं दूध आहे महाराज. त्याला सोन्याचंच पात्र असावं लागतं महाराज. सोन्याच्या पात्राशिवाय ते वाघिणीचं दूध. तसं शास्त्र शिकायचं तुम्हाला, बंद निवृत्त करायचं आहे, जीवनात मुक्त व्हायचं तर तुमचा अधिकार संपन्न असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि ते अधिकाराचं सगळं भांडवल घेतलेलं तेही सरताना महाराज हळूहळू होऊन जावं महाराज. म्हणून अगं भ्रमनिवृत्तीसाठी आत्मज्ञानाची गरज आहे महाराज. पण ते ज्ञान झालेलं आपल्या ठिकाणी, कारण का ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. आणि हे ज्ञान वाटतंय ते आपल्याला वृत्तिगत ज्ञान आहे. आणि वृत्ती म्हटली की ते अभिदेचं कार्य आहे. आणि व्यवहार होतो तो गुणात होतो. आणि आपण गुन्हा तिथं आपलं स्वरूप आहे आणि तिथं स्थिर व्हावं, तिथं स्थिर व्हावं. म्हणून 3रं प्रकरण अत्यंतिक. मग त्याला शंकरांचं उदाहरण तेवढ्यासाठी दिले, तुम्हाला विश्वास बसावा म्हणून. कारण का विश्वास बसला तर कार्य पुढचं होतं महाराजांनी, तर लक्षात ठेवायचं.
हे बघा आपला पूर्ण भ्रमनिवृत्त व्हावा एवढंच माऊलीचं, कारण का माऊलीचं हृदय जे आहे ते आईच्या कळवळ्यात आहे, मातेचा कळवळ आहे. म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांना ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, माऊली हा शब्द माऊलीला का साजतो महाराज, तर ज्ञानोबारायांचं अंतकरण जे आहे ते माते चालतं, माऊली संत. लिकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन. काही त्यांच्याकडे आमच्याकडे त्यांना मिळवायचं नाही महाराज, पण एवढं तुमच्यावर प्रेम केलंय की ह्या घाणीत नाही गेला की निघून द्या महाराज, ही घाण वाटावी मला. शंकराला विचारा, विष्णूला विचारा आणि मग तुम्ही करा. त्या माणसांना विचारा, विश्वास बसला की मनुष्य श्रद्धेनं, विश्वास बसला की श्रद्धा होते आणि श्रद्धेच्या पुढेही कार्य होते महाराज. म्हणून आपल्या श्रद्धेला धक्का लागू नये. कधी झालं तर अगोदर तिथे श्रद्धा बसत नाही, सगळीकडे जायला माणसं तयार आहेत, म्हणजे वेदांत शास्त्राकडे यायला माणसं तयार नाही, त्याग आहे आणि आपण भोगी झालो, आपल्याला सगळं पाहिजे आहे महाराज. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शिवसूत्राच्या निमित्ताने भगवान श्री शंकराने असेच सांगितले आहे की ज्ञान ही बंधच आहे. बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शिवसूत्रात शंकराने देखील स्वतः सांगितले, कारण का आपल्या संप्रदायात आदि गुरु पुरुष कोण आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हे शंकराचार्य, शंकरानेच तिथं अगोदर गीतेला सुरुवात केली भवानीला समोर ठेवून, आणि मग ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पत्र आलेला आहे महाराज. आणि त्याच्याही पुढे महाराज वेदांतशास्त्राचे खरे सूत्रकारी जर कोण असतील तर श्री शंकराचार्य आहे, शंकराचाच अवतार म्हणून शंकराचार्य आहेत. म्हणून सगळ्या वाद्यात शंकराचार्यांचंच का मानलं महाराज, तर ते युक्तयुगी आहेत, बाकीचे जे आहेत ते इंजनयुगी आहेत महाराज. अवतार घेऊन त्यांनी कार्य केलेलं आहे महाराज, म्हणून त्यांचा विचार होतो. जगात जे कुठेच ऐकाव्यास मिळत नाही वेदांत शास्त्रात ऐकले झालं का. जगात काय, जगाचं सगळं वर्णन करतात हो, या 14 भुवनाचं वर्णन तुम्हाला सगळ्यात सांगतील महाराज. जगात कुठं काय ऐकायला मिळत नाही, म्हणजे बाकीच्या शास्त्रात सगळं तुम्हाला ऐकायला मिळत, पण जगात काय ऐकायला मिळत नाही ते वेदांत शास्त्रात मिळतं ऐकायला. काय मिळतंय महाराज, आत्मस्वरूपाचं कुठंच तुम्हाला काय सांगता येत नाही, कुठंच मिळत नाही. यथार्थ सगळे शास्त्रकार आहेत, 12 शास्त्रकार आहेत, 5 तरी 7चा विचार केलेला नाही, 6चा विचार जरी केला तरी यथार्थ आत्मस्वरूपाबद्दल सांगणार एक वेदांतशास्त्र आहे महाराज. बाकीचे अपुरे. रात्री आपला विषय झालाय महाराज. न्याय, वैशेषिक, योग, शास्त्र, सांख्य योगी, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे अपुरे आहेत महाराज. थोडी 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 अंशानं अपुरे आहेत महाराज. आणि अपुरे एवढं जरी झालं तरी पूर्णतेला पुरुष प्राप्त होऊ शकत तेवढा दोष राहिला ना. आणि निर्दोष वस्तू आहे महाराज, कुठलाही इथं दोष, एवढी नाजूक वस्तू महाराज कुठंच नाही. आणि एवढी नाजूक वस्तू त्या विश्वात कुठल्याही प्रमाणाला ते विषय होत नाही महाराज. पण अशाची ओळख करून देणार हे म्हणून जगात काय जे सापडत नाही, मिळत नाही ते धावून देणार आहे वेदांतशास्त्र. ओळख करून देतात नाही ना महाराज तुम्हाला, तशी अनुभूती आणून देते महाराज. नुसती ओळख करून देणे जा मी सांगतो म्हणून असं नाही महाराज. वेदांतशास्त्र काय करतं, तुम्हाला त्याची अनुभूती आणून देतं महाराज. प्रमाण अतीत असून तुम्हाला प्रामाण्य आणून देतं महाराज, म्हणजे तुम्हाला अनुभव आणून देतं महाराज. म्हणून वेदांतशास्त्राला अत्यंतिक महत्व दिले महाराज. वेद बाय बोले तू पाकाण म्हणजे तुकोबारायांचे शब्द आहेत. कारण का वेदानं जगणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. वेद आपली माऊली आहे महाराज. हितापासून काढीती ही तर देवणी वाढवती, नाही का श्रुती पुरवती माऊली जगा. ब्रह्म सांगावं वेदानच, जीव सांगावा वेदानच, ईश्वर सांगावा वेदानच, जग सांगावं वेदानच, बंद काय सांगावं वेदानच, आणि मोक्ष काय सांगावा वेदानच महाराज. म्हणून सगळ्या शास्त्रात जगतात सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर वेद प्रमाण मानलेलं आहे. आणि आपल्या साधू संतांनी वेदालाच प्रामाण्य मानलेलं आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील सांगितले, मी व्यासांचा मागोबा घेत भाष्य करा, इतर मार्गाने मी जाणार नाही महाराज. मग आपला वारकरी संप्रदाय तो वेदमान्य आहे महाराज, वेदाला मानणार आहे महाराज. आणि जो वेदाला म्हणतो त्याला वारकरी म्हणा, माळकरी म्हणा, मग त्याला काय म्हणायचं म्हणा. वेदाचा जो खंडन करतो वारकरी नाही महाराज. आणि निदान व्यासपीठावर तरी बसून ज्ञानाचं खंडन करू नका, नाहीतर मग कादंबरी घेऊन वाचा, काय म्हणायचं नाव सांगा. चला, वेदांतशास्त्र मला जगात काय कुठं तुम्हाला ऐकायला मिळत नाही ते सांगणार वेदांतशास्त्र. ज्ञानाला देखील बंद म्हणणारे असे एक वेदांत शास्त्र. ज्ञानाला देखील बंद म्हणतात, म्हणजे शब्द ज्ञानाला. ज्ञानेश्वर महाराज एक वेदांत शास्त्र आहे महाराज. बाकीची शास्त्र ज्ञान होऊन दे म्हणते, ज्ञानातला देखील बंद दावून देणार. हा, ज्ञान स्वरूप म्हणून सांगतात. विषय असणं, विषय भावाला तिथं विषय झाला की आपल्यापासून वेगळा झाला, ते उजेड झाला, असं होतंय ना, अनात्मा झाला. आणि आपलं ज्ञान स्वरूपच आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाला बंद असे म्हणतात, हे मोठे आश्चर्यकारकच आहे असे कोणाला वाटेल, म्हणून ते म्हणतात ज्ञान बंद आहे असे मीच म्हणत नाही, तर भगवान श्री शंकराने असेच शिवसूत्रामध्ये सांगितले आहे. कारण का सगळी ज्ञानाला महत्व देणार आहे तो, आणि ज्ञान जर बंद आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले तर मग इथं अडचण आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाला बंद म्हणावं हे कसं काय बाबा. अरे मीच म्हणतोय असं नाही, स्वतः शंकर देखील म्हणतात असं. त्याने तिकडे बोट केले. मीच म्हणतोय असं नाही, थोडंसं तिकडे बोट केलंय. कारण का तुमचा विश्वास बसावा.
आणि ज्ञानातीत आपण आहोत. ज्ञान आपलं स्वरूप आहे. शब्द ज्ञानातीत आपण आहोत. हे आपल्या स्थायी राहावं महाराज. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण स्थिर होऊन राहावं. कळ असं होऊन राहावं. खळबळ आपल्या ठिकाणची निघून जावावी. अमृत अनुभव ग्रंथ लिहिण्यापूर्वी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली नाही, ज्ञानेश्वरी भगवद्गीता बसवली. ज्ञानेश्वरी गीतेवर लिहिलेलं नाही, गीता ज्ञानेश्वरी बसवली आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं कौतुक महान मोठं आहे महाराज. अरे ज्ञानोबराय काळाला फार फार कठीण आहे महाराज. आणि ज्याला ज्ञानोबराय नुसते कळलेत ना, तो कधीही वाया जाणार नाही मनुष्य. ज्ञानोबराय ज्यांना कळले महाराज, मनुष्य वाया जाणं शक्य नाही दादा. ज्ञानोबरायच म्हणजे तुमचं स्वरूप आहे महाराज. ज्ञान हे त्याचं कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबा माझा कोण आहे महाराज? चैतन्य म्हणजे कोण आहे? तुम्ही आहे का कोण आहे? ज्ञानदेव आणि ज्योतीची निजी ज्योती ती विठ्ठी. तुमची आमची ज्योत तीच ती आहे आणि तोच ज्ञानोबा आहे प्रगट झालेला. असो ज्ञानोबा आहे देखील म्हणतात. हे आश्चर्य वाटतं महाराज. पण शिव देखील म्हणतो. आता इथं शब्द ज्ञानाचं खंडन आहे, स्वरूप ज्ञानाचं खंडन आहे. अजूनही सारखंही आपल्या लक्षात ठेवायचं. बाजूदादा लक्षात ठेवायचं. महाराज सांगून गेलेले आहेत तुम्हाला, ऐका देणार. याला जोर द्या. मागणं त्यांना देखील कळून चुकलं की बाबा पाटाशीवर महत्व नाही. लक्षात ठेवा. आज पट्टीचा महाराज आमची भाऊसाहेब सडेतोड बोलणारे, कोणाची भीड न राखणारे, वेदांत शास्त्राला मानणारे महाराज आणि सर्वांगाने अष्टपैलू पुरुष होता तो महाराज. पण त्यांना देखील मागणं आम्हाला बोलून दावलं त्यांनी. महाराज आता पाठाचं मी असं चालू केले, पोरं येतील तेव्हा बसायचं. त्याच्या अगोदर मी हे करत होतो, अमक्या दिवशी या तमक्या दिवशी या, राहता नाही म्हणले. जरा येतील त्यावेळी बसायचं, येतील त्यावेळी ते बसायचं. कारण का या पाठाला काळवेळेचं, अभ्यासाला तुम्हाला काळवेळेचं बंधन नाही. आत्मज्ञान स्वरूपाला इथं कसलंही विटाळ नाही, चंडाळ नाही, काय नाही जागा काय नाही. ते कारण का शुद्धातलं शुद्ध, विशुद्धातलं शुद्ध आहे. याला काही बंधन करणे, फक्त तुमची तीव्र इच्छा असायला हे अत्यंतिक महत्व. तळमळ बघा. आणि परमार्थ तळमळीच असावं महाराज. एका वेळेचा परमार्थ नको, कुठंतरी डबऱ्यात नेऊन घालील महाराज. परमार्थाबद्दल आपली तळमळ पाहिजे महाराज. आणि शंकराने देखील सांगितले, आश्चर्य नका. ज्ञानोबराय म्हणतात आश्चर्य नाही ना, आश्चर्य नाही, वस्तुस्थिती आहे. वस्तू सांगतात ते आश्चर्य नाही महाराज, वस्तुस्थिती आहे. तुम्ही अडकून ये तिथं. त्या अग्नीत निघून फोपाट्यात शिरल्यासारखं आहे. अग्नी एकदम तरी पिटवून घाली होती महाराज, पण फोपाट्यात घातलं की ते धुमत बसतंय महाराज. तसं मी ज्ञानी आहे, मी ज्ञानाला धुमायला लागलं महाराज, तर ते आपण मी धुमतोय आणि दुसऱ्याची धुमायला होते, घुमायला होते महाराज. तात्या परवा दिवशी उतरलं तर सुरू झालं. बापू म्हणले ते दुसरा जाता महाराज तयार झाला. अरे काय चाललंय महाराज? काय त्याला काहीतरी मर्यादा आहे हो. काय एवढं काय कळत नाही महाराज. परमार्थ पचवावा लागतो महाराज, पचावा लागतो महाराज. अगोदर व्हावा आणि पचावा महाराज. म्हणून हे प्रकरण जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे महाराज. शंकर म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. बघा, गीतेवर लिहिलेले नाही तर ज्ञानेश्वरीत गीता बसवली म्हटली महाराज. एवढं ज्ञानोबरायांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराज. कौतुक नाही, वस्तुस्थिती आहे. काय कौतुक करायचं? माणसं कौतुक करतात मी सोडून दे. काय तुमच्यासारखा महाराज कोण आहे तुमच्यासारखा? मग अरे कशाला मग कौतुक करीत बसतोस? त्यांनी सांगितलेलं ऐक. ज्ञानोबांचं कौतुक करण्यापेक्षा त्यांनी जे सांगितलंय ना तसं जगायला शिकूया महाराज. कौतुक करणारे माणसाला आहे, त्यांनी मागणी फाजीला आहे म्हणतात. कैदेशाही लंगा चित्र झुरत असे आपल्याला वाटायला पाहिजे महाराज. नंतर पुढे निवृत्तीनाथासमोर स्वतःचा अनुभव काय आहे हे सांगण्याकरता अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिला आहे. बघा, त्या गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही तर ज्ञानेश्वरीत गीता बसवली. नंतर महाराज आपल्याला जो अनुभव आला तो निवृत्तीनाथांच्या पुढे. हा ग्रंथ कुणापुढे सांगितलाय महाराज? तुम्ही आम्ही गुरुकडे शिकायचं महाराज, पण इथं उलट आहे महाराज. इथं काय उलट आहे महाराज? श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितले गीता, इकडे भागवत कृष्णानं उद्धवाला सांगितलं, पण इथं शिष्यानं गुरुला सांगितलंय. तो अनुभव सांगितलाय महाराज. म्हणजे ती काय एवढी येडी नव्हतीच महाराज. निवृत्तीनाथ हे निवृत्त जगणारेच होते महाराज. ज्ञानोबरायांना तेवढ्या पुरतकासना वृत्ती यावं लागलं महाराज. निवृत्त, वृत्तीरहित कायमची अवस्था निवृत्तीनाथांची. आणि म्हणून आपला अनुभव तिथं त्यांनी प्रगट केला महाराज. हे महान मोठं त्यांचं काम आहे महाराज. तुम्हाला शंका येऊ नये, संदेह राहता कामा नाही माझ्या अनुभवाबद्दल. आणि ते त्यांना सांगावं लागत नव्हतं आणि त्यांनाही सांगावं नव्हतं. पण यात तुमच्या आमच्या महाराजांचा फाजीलपणा जाण्यासाठी हे केलंय महाराज. अनुभव तरी नाहीच, पण अनुभवाला आलेलं हे आपण दाखवतो. परमार्थात सोंग काढू नये महाराज, सोंग होईल आपलं महाराज. प्रामाणिकपणे तुमची सेवा कशी असेल तशी करा. प्रामाणिकपणानं परमार्थातली सेवा केलेली कधी वाया जात नाही. कारण का त्या सेवेचा धनी देणारा हा या जगताचा अधिपती आहे महाराज. आणि त्याला जगताची व्यवस्था, या विश्वाची व्यवस्था यथासांग चालवायची आहे महाराज. म्हणून तुमची सेवा यथार्थ जर झाली महाराज तर त्या सेवेला अनुसरून तुम्हाला तो फलदाता देणारा ईश्वर आहे.
म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपला अनुभव निवृत्तीनाथांच्या पुढे का सांगितला महाराज, तर तुम्ही आम्ही नुसत्या शब्द ज्ञानात अडकू नाही. अनुभवापातर अनुभव हे आपलं स्वरूप आहे, पण आज आपल्याला विपरीत अनुभव आहे महाराज. आपण सोहम आहे पण देहो म्हणायला लागलोय, आणि तो निवृत्त करण्यासाठी देह मी म्हणणं हे घालवण्यासाठी आत्म सोहम हे शब्द आपल्याला ग्रहण करायला पाहिजेत महाराज. आणि ते म्हणजे अनुभव, आणि तो मला अनुभव आलेला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सद्गुरूंच्या, कारण का जो तिथं आहे त्याला सांगावं लागतं ना. ज्याला अनुभव आहे ना त्याला ते सांगावं लागतं. हो, इतराला काय कळणार महाराज, जो बाजारातच गेला नाही त्याला तिथली किंमत काय कळणार महाराज. म्हणून ते अनुभव स्वरूप आहेत महाराज, आणि तेच तुझा यथार्थ अनुभव आहे सांगतील ना. म्हणून आपला अनुभव सांगणारे ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्या पुढे सांगतात महाराज. आणि संतापुढे आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या चित्तात अजून कळवळ आहे, ती काय सांगावं. आम्ही कळवळ दाबून ठेवतो, पण चेहऱ्यावर उमटते महाराज. तुम्ही किती जरी आव आणला तरी महाराज आता 2 महिने का असं दूषित आहेत, का असं दूषित आहेत, चेहऱ्यावर कळतोय महाराज. आनंदाचा बी चेहरा कळतोय, कारण का ते आतलं अंतरीची धावे स्वभावे असो महाराज. त्यात त्यांची अशी प्रतिज्ञा होती की मी या ग्रंथात स्वतःचा अनुभवच सांगेन. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी मला प्रतिज्ञा केली, आणि आपली अशीच प्रतिज्ञा असावी, अनुभवातनच जगावं, त्याला साधक म्हणतात. मग तुम्ही सांगा न सांगा लोकांना, तुमच्या मुखातनं, तुमच्या दृष्टीतनं, तुमच्या ह्याच्यातनं जो व्यवहार निघल तो अनुभवातलाच असणार आहे महाराज. म्हणून ते जग नाहीच म्हणतात, आणि आम्ही देव नाही म्हणतो, कारण का देवाचा आपल्याला अनुभव आलेला नाही अजून. आपल्याला जगाचाच अनुभव आहे, आणि त्यांना देवाशिवाय दुसरा अनुभव समजती श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होतला भाऊ भक्ता माझी राहू. प्रतीती आलेला आहे महाराज, त्यांनी तो भाव प्रगट झालेला आहे त्यांचा महाराज, ब्रह्मभाव प्रगट झालेला आहे महाराज. कारण का स्वरूपानं तेच आहे, स्वरूपानं तेच आहे महाराज. म्हणजे या जगात ब्रह्मेश्वरचं स्वर्ग आहे नाही महाराज, अनुभव आहे महाराज, आणि तो त्यांनी आपल्या समोर सांगितलेला आहे. पण आता इथे प्रसंग असा आला की वृत्ती ज्ञान देखील बंद आहे हे सांगणे थोडे नाजूक आहे, कारण इतर सर्वांनी ज्ञानाने बंद निवृत्त होत असे सांगितले आहे. आणि आपण जर ज्ञानाला बंद म्हणालो तर लोकांना आपले बोलणे विश्वासार्ह वाटणार नाही. म्हणून या पुढील ओळीतून जगन्नियती श्री शंकर व महाविष्णू यांची प्रमाणे दिली आहे. कारण का इथं वृत्तीज्ञान बंदाला कारण आहे म्हणून सांगितले, लक्षात ठेवायचं. बाकीच्या ठिकाणी वृत्तीज्ञान प्राप्त करून घ्या म्हणून सांगितले, अगोदर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्या म्हणून सांगितले. ज्ञान म्हटलं की वृत्तीज्ञान, वृत्ती झालं ते ज्ञान वाचत आली ना, कारण का सगळा व्यवहार हा वृत्तीकृत आहे. वृत्ती म्हणजे अंतकरणाचा एक धर्म आहे. तो अंतकरण जे आहे ना, अंतकरण चतुष्टय म्हणले, मन बुद्धी चित्त अहंकार, आणि ती ज्या ज्या व्यवहारात ज्यावेळी जसा व्यवहार होईल त्यावेळी त्याला एक वृत्ती याचं नाव दिले मिळेल. अंतकरणाची वृत्ती लंबायमान होऊन त्या पदार्थापत्र ज्ञानाला व्यवहारिक करते, त्याला अंतकरण वृत्ती म्हटली महाराज. आणि सगळं हे ज्ञान तुम्हाला जे घटपटाचं होतं ज्ञान वाच्यता येते ती वृत्ती करत आहे, आणि ती वृत्ती देखील अविधीचं कार्य असल्यामुळं वृत्ती ज्ञान इथं निवृत्त व्हावं स्वरूपाच्या ठिकाणी असा त्याचा भाव आहे. नाहीतर वृत्ती ज्ञान बाकीचे ग्रंथकार बाकीचे ज्ञान व्हायला पाहिजे म्हणतात, आणि हेचं देखील ज्ञान नको म्हणतात, कुठलं ज्ञान नको म्हणतात, हे कळणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. सत्व गुणात आपण राहू नये, सगळा व्यवहार होतो तो गुणात होतो महाराज. आणि आपण कसं आहे स्वरूप आपलं कसं आहे महाराज, अव्यवहारी आहे महाराज. म्हणून गुणातीत होण्यासाठी हेच सांगितलं आहे. स्वतःचा अनुभव सांगेल, प्रमाण सांगणार नाही हे सांगायचं आहे. हा, प्रमाण आहे. प्रमाण तुम्हाला प्रमाण काहीतरी तुम्हाला कळालं नसेल की प्रमाण द्यावं लागतं महाराज. अनुभवाला प्रमाणाची काही गरज नाही. तुम्हाला अनुभव पटला नसला तर एखादं प्रमाण द्यावं लागतं महाराज. पण अनुभव स्वतःच आहे. तुम्हाला अनुभव आहे ना, मी तुम्हाला आता मी आहे हे सांगायसाठी कुठलं प्रमाण द्यावं लागणार आहे ना सांगा. कधी तुम्हाला मी नाही असं वाटतं का? आता रज्जूवर बसलेला सर्प तो तिथं सर्पाची प्रतीती आली, ती भ्रमातली आली, आणि त्याच्यासाठी तिथे प्रमाण द्यावं लागतं मला, लक्षात ठेवायचं. पण इथं भ्रम नाही आपल्या स्वरूपात, आपले प्रमा आहे, म्हणजे आपला अनुभव आहे तो, आणि अनुभवासाठी दुसऱ्या प्रमाणाची काही गरज नाही महाराज, लक्षात ठेवायचं. तुम्हाला त्या प्रमाज्ञान होण्यासाठी जर कुठं भ्रम असेल, संशय असेल, तर मग तुम्हाला तिथं प्रमाण द्यावं लागतं. हे बघा, उत्तम अधिकाऱ्याला प्रमाण द्यायची काय गरज नाही. उत्तम अधिकारी असेल, कानावचनाची भीती, मीच ब्रह्म आहे उठला आता, त्याला काय प्रमाण देणार तुम्ही? प्रमाण द्यायची काय गरज आहे? देह म्हटलं तर अहम ब्रह्मास्मी म्हणून त्याची वृत्ती उठली, आता संशय राहिला नाही. संशय असेल तर प्रमाण द्यावं लागतं महाराज. आता तिथे काय प्रमाणाची गरज आहे? तुम्हाला अनुभव आला ना, अनुभव स्वतःचा आहे, तुमचं स्वरूप ते आहे, काय प्रमाण द्यायची गरज आहे महाराज? तिथं गरज. पण एखाद्याला पटलं नाही, मंद अधिकारी असेल तर त्याला वेदाचं प्रमाण द्यावं लागणार आहे. तेवढ्यानं पटत नसलं तर त्याला दृष्टांत द्यावा लागणार आहे. खाली खाली आले महाराज. वास्तविक अनुभवाला प्रमाण नसते. झालं का? आलं का? अनुभव न पटला तर प्रमाण द्यावे लागते. वास्तविक अनुभवाला प्रमाण. आता तुम्हाला मी नाही असं कधी वाटतं का? आणि त्याच्यासाठी काय प्रमाण द्यावं लागतं का? आता नेमकं कोण आपण आहोत हे न कळवलं तर हे सगळं झालंय, हे लक्षात ठेवूया.
पण तुमच्या अनुभवाला प्रमाणाची गरज नाही. अनुभव न पटला तर प्रमाण द्यावे लागते. हा, मग अनुभव नाही पटला, तेही न कळले न पटले तर मग तुमच्या परिचयाचा दृष्टांत आलं द्यावा का? लागतो. अनुभव तुम्हाला पटला नाही, आला नाही तर प्रमाण द्यावं लागतं, वेद प्रमाण आहे त्याला. हा, आणि तेही नाही पटलं तर मग एखादा दृष्टांत द्यावा लागतो. महाराज खाली आलं आता, आपण कुठं खाली जातोय, आपल्याला प्रमाण कळत नाही, दृष्टांत कळत नाही, अजून आपली जागा सुटत नाही. मग इथं असं झालं तर काय होईल, तिथं तसं झालं तर काय होईल, डोंबार होईल आता. हा, त्यांनी सांगितले 2 पावलं चाल ना तिथं, तू कशाला बाकीचं गीत बसलायस महाराज. आलं लक्षात? अशा रीतीने तुम्हाला बघा कुठल्या प्रमाणानं तुमची सिद्धी करावी लागते. नाही नका मी बाळासाहेब आहे एवढं तुमचा ठाम निश्चयच आहे, काय कोणी सांगावं लागतं? आता बाळासाहेब हे चुकीचं आहे, पण आजच्या व्यवहारात म्हणूया. हा, आता या व्यवहार पटण्यासाठी मला तसं हवं ते बाळासाहेबाच्या हातीत आहे. आणि आता 10 तोळ्याच म्हणल्यावर त्याला काय संशयाला काय म्हणत? मी असं कसा, त्याला काय दुसरं प्रमाण द्या, काय म्हणावं लागत नाही. अगोदर मानत नव्हता, धावा कुठं आहे कुठं आहे माहिती नव्हतं, परोक्ष होतं महाराज. आता तूच धावा म्हटल्यावर अपरोक्ष झालं, मीच धावा आहे म्हटलं ना, त्याची बुद्धी निश्चय केला आहेच ना. त्याच्यासाठी प्रमाणाची काय गरज आहे महाराज? आणि नाही ना, मला जरा समजावून सांगा, प्रमाण सांगा, असं काय म्हटलं ते नाही महाराज. तसं तत्वमसी महावाक्य ऐकल्यावर मीच प्रमाण आहे महाराज, वस्तू आहे ना स्वयंचित, प्रमाणाची काय गरज आहे महाराज? मग अजून आपल्याला देहात्म भाव जात नाही, मग आता हे प्रमाण सांगायची पाळी आली, मग तिथे द्यायची हे आली. आणि त्याच्या पुढे महाराज ते बी पटत नसेल तर मग अरे रज्जूवर जसा सर्प बसला आहे, त्याच्या सामान्यचं ज्ञान विशेष स्वरूपात एकदम बी अज्ञान मानायचं नाही. भ्रमाला हे लक्षात ठेवा. भ्रम म्हटलं की सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान, कारण का अज्ञानात व्यवहार होत नाही. का होतोय? मंद अंधकारच असता तर भासलंच नसतं महाराज, आणि प्रकाश असता तर भ्रम झालाच नसता महाराज. इदम हे काहीतरी आहे, म्हणून इदम वस्तू जी आहे सामान्य वस्तू आहे ती भ्रमाती आहे आणि प्रमा आहे. आणि तिथं काय नाही गुरुजी हो, प्रमाणाची काही गरज नाही, दृष्टांताची गरज नाही. आपण प्रमाणात निदान प्रमाणावर तरी सिद्ध होऊया, एवढ्यावर तरी विश्वास बसून देत. कारण का अनुभव आला की नाही महाराज काय गरज नाही, कशाची गरज काय. चला, अशा रीतीने वक्त्याला एखाद्या वेळी दृष्टांतही सांगावा लागतो, प्रमाणही सांगावे लागते. बघा वक्त्याला महाराज हे काय अतिशय जोखीमदारी आहे महाराज, त्याला प्रमाणही सांगावं लागतं, दृष्टांतही द्यावं लागतो महाराज. जिथनं असल तिथनं त्याला जायला लागते महाराज. म्हणून सगळं व्हावं पण कुणाचा गुरु होऊ नये म्हणून सांगितलं. 3 गोष्टी बंधाला कारण आहेत महाराज, होय नका. पती होऊ नये महाराज, पत्नीचे सगळे धर्म त्याला स्वीकारावं लागतात. बरोबर आहे. अधिक महाराज 4 पुरुषार्थ तिला प्राप्त करून द्यावं, ती त्याची माहिती नाही म्हणून आमच्या संगत लग्न करतात. त्या पत्नीला माहिती नसताना तर तिने विचारच असतं 4 पुरुषार्थ तुम्हाला तू प्राप्त करून देणार काय, मग लगीन लावतो. तिने विचारलं असतं तर काय काय आम्हालाच पुरुषार्थ माहिती नाही, तिला काय सांगते धर्म अर्थ काम आणि हे त्या बाईचं तुमच्यावर महाराज. मग आता तुम्हाला प्राप्त झालं तर तिला प्राप्त करून देशील, आणि ह्या पुरुषार्थाच्या आतीत न्यावं लागतं. त्यानंतर नाव संत पुरुषार्थ तुम्ही काय म्हणायचं आहे महाराज? हे सद्गुरूंचं काम आहे महाराज. म्हणून जिथं असेल तिथनं त्याला समजावून सांगणं. 9 वेळा महाराज उपदेश करावा लागला, 9 वेळा उपदेश करावा लागला, सांगितलं समजावून. आले ना एकदा कंटाळा करू नको. शास्त्राने महाराज दोन्ही नाही जबाबदारी सांगितल्या महाराज. साधकाला सगळे अनन्य भावाने त्याची सेवा कर, सेवा करत राहणं हे तुझं कर्तव्य. रात्र म्हणू नको, दिवस म्हणू नको, थंड वारा काय म्हणू नको. सेवा हा त्याचा दारवंटा स्वाधीन करी सुटात. तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे लाशी सकळ महाराज. साधकाला जबाबदारी सांगितली महाराज. आणि संतांना सद्गुरू सांगितले त्याच्या सेवेकडे बघू नको, ते अज्ञानीच आहे, ते अज्ञानी आहे, अज्ञानी आहे म्हणून तुझ्याकडे आले. तू सेवेची वाट बघू नको, तुझं कर्तव्य म्हणून कर. आणि संत करी सेवा, खरी सेवा त्यांची हीच आहे महाराज, त्याला संत म्हणावे. त्यांनी सांगितलेलं तू स्वतःच्या ठिकाणी केवढं ग्रहण करतो, केवढा अभ्यास करतो, ही खरी दादा त्यांची सेवा आहे. काय म्हणायचं आहे नाव सांगा. त्यांनी सांगितलेला अभ्यास रात्रंदिवस करणं आणि तो आपला परवचा त्यांच्याकडे देणं, अनुभव सांगणं, आणि खरे समाधान त्यांना त्याच्याच आहे महाराज. त्याला सद्गुरू म्हणा मग गुरु माना, त्याला सत्शिष्य म्हणा नाही तर मग शिष्य म्हणा. सत्शिष्य, सद्गुरू, सद्वस्तू आणि सत्शास्त्र या 4ची जोड बसायला पाहिजे महाराज. सत्शिष्य असावा, त्याला सद्वस्तूची अनुभूती आलेला सद्गुरू असावा, त्याला सत्शास्त्रच असावं म्हणजे अन्वयशास्त्रच असावं महाराज. आणि वस्तू कशी असावी? सद्वस्तू असावी महाराज. अनुभवापत्र न्यायचं काम त्यांच्याकडे आहे हो. म्हणून तर 80 कळवळ्याची जाते. मागू नका रे, मागू नका. त्याचं बघा, तळमळ बघा त्याची. आणि ते एकाच काम झालं तरी विश्वाचं काम झालं महाराज. गुरुजी म्हणायची कीर्तनात याक तरी असलच, तो ज्ञान नको म्हणू नको, सांग तू. एवढी मिळणार नाहीत पण एखादं मिळालं तर
अरे विश्वाचा उद्धार करतो ते, कारण का अनेक जन्माचं त्यानं देह कष्ट केलेले असतात महाराज, आणि हे तर तो आलेला असतो महाराज, आणि तुझ्याकडं काहीतरी मिळेल ज्ञानाचं म्हणून तुझ्या पुढेच बसलेला असतो महाराज. जगाचं सांगायची काय गरज आहे हो? जगाचं सांगण्यापेक्षा जग सांगण्यापेक्षा जगात आहे ते सांगावं महत्व आहे महाराज. म्हणून साधकाची तळमळ सद्गुरूला असावी महाराज, त्याचं नाव सद्गुरू आहे. साधकाची तळमळ सद्गुरू लागायला पाहिजे, पोटसोड उठायला पाहिजे पुढं त्याच्यावर तळमळ असावी महाराज. म्हणून जिथनं असेल तिथं त्याला अगोदर अनुभवातनं पटलं तर प्रमाण द्यावं लागणार आहे. तत्वमसी महावाक्य प्रमाण सांगायची महाराज, त्यातनं आणि काय माऊलींची प्रमाण असतील सांगायची. दृष्टांत दिलेले आहेत, रजू सर्पाचा दृष्टांत आहे, मृगजळाचा आहे, स्वप्न दृष्टांत आहे महाराज. जिथं जिथं बसल तो दृष्टांत द्यायचा नाही, तर उगाच काय मी दृष्टांत द्यायचं नाही. दृष्टांताला काही बरेचसे विलक्षण दृष्टांत आहेत महाराज. तुमच्या रजू सर्पाला मंद अंधकार जिथं महाराज दोष आहे, शुक्ती रजतात सादृश्य दोष आहे, म्हणजे असे अनेक. स्वप्न दृष्टांताला निद्रा हा दोष आहे, म्हणजे असे जिथं जिथं जे बसल. आणि स्वप्न दृष्टांत हा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बसवता येतोय, म्हणून माऊलीची कितीतरी ठिकाणी स्वप्न दृष्टांत आलेला आहे महाराज. म्हणजे जसा सिद्धांत तिथं काय सांगायचं आहे, आणि शिवावलोकन पाहिजे महाराज. पाठीमागणा विषय कुठं आलाय, पुढे कुठं जाणार आहे, आणि दोन्हीच्या मध्ये हा विषय काय चाललाय, असं आपल्याला ज्ञान होणं अत्यंतिक गरजेचं. आणि हे त्याच्या गळी उतरणं हे संतांचं सद्गुरूचं कर्तव्य आहे महाराज. त्यांच्यावर त्याची जबाबदारी आहे महाराज. गुरुजी म्हणायचे सांग तुझ्याकडे काय आहे बघूया. कळत नाही असं तू म्हणू नको, तू काय पाठांतर केलंयस बघूया. लोकाला कळत नाही हे काय तू सांगायला लागलायस, कळत नाही. कुणी तुला ठरवलंय, कुणी ठरवलं, तुझं ठरवलंय. लोकांना काय कळत नाही, लोकांना काय कळत नाही. लोकांना कळलं असं सांगा म्हणून पत्र आलं म्हणतात. मी आता नवीन शिकतो आणि मग तुझ्याकडे येतो सर सांगितलं. आता लोकांना सांगण्यासाठी यातलं काहीतरी अभ्यास करायला पाहिजे, ते बाजूला ठेवायला पाहिजे आत्मज्ञानाचं भांडवल. आणि लोकांच्यासाठी मग सासू जावयाची मग ती पुस्तकं बघायला पाहिजेत मला. म्हणजे केवढा गुरुजींचा करार आहे. एक लक्षात ठेवा, समोर आपल्या गुरुजी कायमचे आहेत महाराज. आज या बैठकीला गुरुजींची ज्यापासून पाया शिवाय विलासांना आज जागा आहे, त्यांनी आपली जागा सोडलेली नाही. आणि त्यांच्या सत्तेवर हे कार्य होतं, एक लक्षात ठेवा तुम्ही, कधीही विसरू नका तुम्ही. कारण का त्याने सांगताना सांगितलं आमचा ज्ञानवंश आहे, आपला ज्ञानवंश आहे महाराज. एकाद्र आपल्याला मिळावं, आपलं वांजपण फिटावं असं गुरुजी म्हणायचे. आपलं वांजपण फिटावं महाराज. काय तुमची जी निवड केली, त्यांनी काय कष्टात नाही दिलंय हे तुम्हाला माहिती आहे. गुरुजीने आम्हाला कष्टातनं दिलंय. गुरुजी बोळाई कुठाने खाऊन कुठं. अगोदर चंद्राला होती तो प्रश्न वेगळा हो, पण रिटायर झाल्यानंतर एक दिवस चुकवला नाही त्यांनी पाठाचा. ठरलेल्या वेळात यायचं, मध्याने यायचं. मला कोल्हापूरला जायला झाली तर उतरायची खाली, संकट असायची नाही, सांगू दिलं नाही, कळू दिलं नाही. फाट्यावर आलं की निगोळीच्या फाट्यावर मी इथं उतरतो म्हणे तुझा, तिकडे येताना मी इथं उतरतो म्हणे तुझा. म्हणजे किती त्यांनी कळवळ्याने हे कार्य केलं असं हो मला. का हो, काय मिळवायचं होतं, काय नाही. पदरचं घालून माझ्या तिकीट भाड्याचं काय विचारलं नाही. आम्ही बाहेर जाऊन पाकिट फोडतो, उद्या सेवा नाही म्हणतोय. आमच्या महाराजगिऱ्या चालल्याचं महाराज. कीर्तन मी घेत असताना मला राग आला, कशाला कीर्तन घेतात, तुम्हाला काय कमी पडायला, तुम्हाला काय पाहिजे ते मला विचारा म्हणले. मी लोकांसाठी आलेलो. आणि काय केवढा भाव त्यांचा महाराज, केवढा भाव आहे महाराज. म्हणून त्यांना प्रमाण अनुभव असलं तर प्रमाण द्यावं लागणार आहे, प्रमाण नाही तर दृष्टांत द्यावं लागणार आहे. आणि जिथनं असेल त्याला तिथनं हाताला धरून हे सद्गुरूंचं काम आहे महाराज. खरोखर आपलं भाग्य आहे. अमृत अनुभवासारखं आपल्याला ग्रंथाचं चिंतन करता येतं महाराज, हे खरोखर भाग्य आहे. आता केवढं भाग्याचा आपण फायदा करून घेतोय ते द्यायचे त्याच्यावर. अमृत अनुभवात प्रमाणाला व दृष्टांताला महत्व नाही, अनुभव फार महत्वाचा आहे. अमृत अनुभव प्रमाणाला दृष्टांताला महत्व नाही, अनुभवाला महत्व आहे. तरी पण आपल्या अनुभवाची सत्यता लोकांना पटण्याकरता शिवसूत्राचे आणि श्रीमद भगवद्गीतेचे येथे प्रमाण दिले आहे. तिने दिले मग प्रमाण. आपला अनुभव आला त्याच्यावर तुमचा विश्वास उचलावा, पटावं तुम्हाला. कारण काय अगोदर कळावं आणि पटावं, पटल्यानंतर व्यवहार होतो महाराज. नुसतं कळून व्यवहार होत नाही, कळलं की पटावं महाराज, आणि मग तसा व्यवहार व्हावा महाराज. मुलगी आहे कळली, पटायला पाहिजे, पटली बाबा, तिचे गुण सगळे आहे, चांगला आहे, पटली, लगीन व्हाय नको, लगीन व्हायला, आणि तिथून पुढे संसार. तसं आहे महाराज. कळावा, अमृत अनुभव चांगला आहे महाराज, पटावा, त्याचा अभ्यास करावा महाराज, आणि अभ्यास केलेला मुरावा. तो जर नाचायला आला थान थान, हे नाचकाम आमचं जे आहे शब्दज्ञानातलं ते आठवण्यासाठी आहे मला, लक्षात ठेवायचं. ज्ञान गिळून गावा गोविंद गा. आणि तिथनं पुढं खरची भक्ती आहे. ज्ञानोत्तर जे तुमचं जगणं आहे तीच भक्ती आहे महाराज, ती खरी भक्ती आहे महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. उगाच भक्ती 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 म्हणून नाचू नका. ज्ञान बंद आहे असे मीच काय म्हणतो, भगवान श्री शंकराने शिवसूत्रातून ज्ञान बंद आहे असे सांगितले. अरे बाबा, माझा अनुभव तरी आहेच महाराज, पण माझ्यावर तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून ज्ञानाचं बंधन आहे मीच काय म्हणतो. शिवसूत्रात स्वतः शंकराने देखील हे सांगितलं, ज्ञान बंधन आहे. कारण का
ज्ञान व्यवहार होतो म्हटलं की गुणात होतो आणि गुण तेवढा बंधाला कारणीभूत आहे. आता सगळ्या देवादिकामध्ये भगवान शंकर श्रेष्ठ आहेत, सगळ्या देवादिकामध्ये भगवान शंकर हे श्रेष्ठ आहेत. परंतु कारण का ते आपल्या वेदांत शास्त्राचे आद्य गुरु आहेत म्हणा. परंतु काही लोकांना विष्णूच मान्य आहे. मग काही लोकांना आमचं वारकरी शंकर मानत नाहीत, विष्णूला मानतात. त्यांच्या बसत नाही. तुमच्या दैवताचं नाव सांगतो म्हटलंय, विष्णू देखील तेच सांगतात. गीता सांगणारा कोण आहे? श्रीकृष्ण. म्हणून विष्णूचाच अवतार आहे ना. म्हणून त्यांची बोलणे खरे वाटणार नाही, म्हणून पुढील ओवीने सर्वज्ञ महाविष्णूचे दुसरे प्रमाण दाखविले आहे. कारण का काय ना विष्णू मानणारे आहेत ना, मग शंकरांचं खरं वाटणार नाही. म्हणून गीतेतलं प्रमाण ते म्हणते विष्णू देखील हेच सांगतात असं सांगितले म्हणा. आणि वैकुंठीचेही सुजाने ज्ञानपाशी सत्वगुणी बांधीजे हे बोलणे बहु केले. त्याचप्रमाणे वैकुंठातील सर्वज्ञ श्रीकृष्णाने देखील सत्वगुणाच्या योगाने ज्ञान पाशात जीव बांधला जातो असे भगवद्गीतेमध्ये पुष्कळ प्रतिपादन केले आहे. श्री विष्णूनं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा श्रीकृष्णानं महाराज ज्ञानाचा हा बंधन म्हणजे सत्वगुणात ज्ञानाचा व्यवहार होतो. सत्वात समजा येते ज्ञान. तुम्हा मला हे 2 गुण बाधक आहेत म्हणून परमार्थाला रजोगुण आणि तमोगुण आणि ते घालवून सत्वगुण वाढविण्यासाठी महाराज अत्यंतिक महत्व दिले महाराज. पण तो देखील गुणच आहे ना आणि तो गुण बांधला जाईल, गुणात बांधलं जाईल आपण म्हणून तो देखील बंधन म्हणून सांगितले महाराज. कारण व्यवहारासाठी गुणाची आज गरज आहे. गुणाशिवाय व्यवहार कुठलाही होऊ शकत नाही. इथं सत्वगुणाला महत्व दिले, पण तो एक बंधनालाच कारणीभूत होईल म्हणून ते बंधन इथं मांडलेलं आहे. लक्षात. कुठलं वृत्तिगत ज्ञान स्वरूपभूत ज्ञान हो बंधना ते स्वरूप आहे महाराज, ते कसं बांधील? त्या ज्ञानानं सगळा बंध निवृत्त होतोय महाराज, हे तरी लक्षात ठेवा. शब्दात कुठं आपण अडकून राहू नये. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वैकुंठीचा सुजान परमात्मा श्री विष्णूने देखील गीता स्मृतीच्या 14व्या अध्यायामध्ये ज्ञान हा सत्वगुणाचा पाश आहे, सत्वगुण ज्ञान रूपाने बंध निर्माण करतो असे पुष्कळ वर्णन केलेले आहे. बघा ज्ञानेश्वर 14व्या अध्यायाला देखील महाराज सत्वगुण हा ज्ञानाचाच एक बंधनाला कारणीभूत आहे. ज्ञान फाश आहे महाराज. कारण का अज्ञानी माणसाला एवढं काय वाटत नाही महाराज. पण कुठं शब्द ज्ञान झालं की तू कुणाचं ऐकून घ्यायला तयार नसतो महाराज. त्याला मला झालं असं वाटतं महाराज. आणि तू तो अहंकार मोठं कार्य करत राहतो महाराज. तो अहंकार राहू नये, निर्विकार असो व्हावं, कुठलाही विकार तिथं राहू नये एवढ्यासाठी तुम्हाला इथं एक सूचना आहे महाराज त्यांची. तुम्हाला ही शिकवण आहे, परमार्थातली ही शिकवण आहे महाराज. कारण का संसारात काय कुणाला शिकवावं लागत नाही. बाकीचं तुम्हाला विषय भोगासाठी काय शिकवावं लागत नाही. असा तंबाखू मळ आणि असा तोंडात टाक किंवा ते असं वतून घे आणि मी असाच वाकडं तोंड करून पी, कुणाला काय सांगावं लागत नाही. कोणाला तरी त्या अशा 4 शिवा द्या, त्या असं बोला, अशा पेंड्या काय कुणाला सांगावं लागत नाही. ते सहज घेऊन पाठीमागले सगळे संस्कार घेऊन आले. पण परमार्थात असं जगा म्हणून सांगायची पाळी आली महाराज. शिकवण आहे महाराज. आणि खरी परमार्थातच शिकवण आहे महाराज. शिकावं महाराज. तेही शहाण्या माणसाकडनी ज्ञानी माणसाकडे जाऊन शिकावं महाराज. शिकवण आहे महाराज. तत्रम सत्वम निर्मलत्वात प्रकाशक मनायनम सुसंगेन बंधांती ज्ञानसंगेन चागन. सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाशक, चैतन्य, प्रतिबिंबग्राहक, ज्ञानोत्पादक आणि सुखाभिव्यंजक असा आहे. त्यामुळे हा सत्वगुण सुखासक्तीने व ज्ञानासक्तीने आत्म्याला बद्ध करतो. आता सत्वगुण जाय ना काय आहे, आपलं अंतःकरण जे आहे ते केवळ पंचमहाभूताचं सत्वगुणाचं कार्य म्हणून तिथे ज्ञानाचा व्यवहार होतो महाराज. अंतःकरणाला आपल्याला का जपायचं महाराज, तर तिथं ज्ञानाचा व्यवहार होतो. आपल्याला बंध निवृत्ती करायचं आहे ना, तर ज्ञानाचा व्यवहार तिथं होण्यासाठी सत्वगुणाचं अधिक त्याच्यात अंतःकरण हे सत्वगुणाचंच केवळ सत्वगुणाचं कार्य आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून तिथं तो ज्ञानाचा प्रकाश होतो महाराज. ज्ञानवंजक म्हटलंय. आणि काय म्हटलं, ज्ञान उत्पादक आणि सुखाभिव्यंजक. आता ज्ञानाची उत्पत्ती करून देते आणि सुखाभिव्यंजक. आता सुखाभिव्यंजक म्हणजे सुखाची तिथं आपल्याला अनुभूती येते आणि त्याचं सुख हे प्रकाशन करतं. सुख हे तुमचं प्रकाश करतं. इथं सत्वगुणाचं अत्यंतिक महत्वाचं अंतःकरणाचं गरज आहे मला. म्हणूनच जीवात्मा मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे असे म्हणून नाचत असतो. आणि मग ते अंतःकरण वृत्तीचं असल्यामुळं, गुणात असल्यामुळं ते गुण त्याला तो नाचवतो. मी ज्ञानी आहे, मी सुखी झालोय, माझ्यासारखा आता कोण नाही असं जी काय वाटायलेलं आहे महाराज, ते बंधाला कारण आहे महाराज. ज्ञान संपादन करून घ्यावं, स्वरूपापात्र भेटा जाऊन हे व्हावं. ज्ञान हे स्वरूपच आहे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यात आवरण जे आलेलं आहे ते आवरण निवृत्त होई तोपर्यंत प्रयत्न करावा. आणि आवरण निवृत्त झाल्यानंतर निखळ जी ज्ञान स्वरूपता उरते ना, तिथं आपण जगायला मुरायला शिकावं महाराज. नाहीतर ते बंधनाला कारण तिथं बंद आहे खरं. कारण का अज्ञानी मनुष्य जास्त तुमच्या अंगावर येत नाही, पण ज्ञानी तरी अंगावर येतो का महाराज. आणि अंगावर येतो त्याला ज्ञानी म्हणावं का महाराज.
अर्धवट ज्ञानी महाराज. ज्ञान झाले असा ज्ञानाचा आभास आहे, अध्यासच आहे महाराज. तो आभास आहे. आभासिक ज्ञान जे आहे महाराज ते न राहता, त्या आभासिक ज्ञानात न राहता स्वरूपभूत ज्ञानावर आपण स्थिर व्हावं महाराज. कारण का सत्सामान्य असे अतिशय स्थिर आहे महाराज. तिथं कसलीही खळबळ नाही महाराज. तुम्ही बघा, अंतकरण असं स्थिर करा आणि कुठेही झाडाबुडी, कुठेही वनात जंगलात कुठेही बसा महाराज, तेवढं समाधान मिळते बघा. कारण का ते आपलं अधिष्ठान समाधान हे काय आपलं अधिष्ठान आहे, स्वरूप आहे महाराज. आणि तिथे जरा खळबळ झाली ना की आपलं समाधान बिघडलं. म्हणून हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अंतकरणवृत्तीची गरज आहे. त्याच्यात गुणाचं का गुण व्यवहार करतो महाराज, आणि तो गुणातीत आपण असून व्यवहारासाठी गुणाची गरज आहे. पण व्यवहार झाल्यानंतर तो काटा काढल्यानंतर काटा देखील काढून टाकायचा. म्हणजे ज्ञान काढून टाकता येत नाही, शब्द ज्ञानाला इथं मिरवून टाकायचा आहे, लक्षात ठेवायचं. या श्लोकावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पारध्याची रूपकाने सत्वगुण कसा बांधतो हे सदृष्टांत 11 अवयवांनी स्पष्ट सांगितले. अशा रीतीने सत्वगुण ज्ञान पाशाने बांधतो असे श्री कृष्ण स्वरूप महाविष्णूने पुष्कळ प्रतिपादन केले. आता स्वानुभव सांगतात. परी शिवे का श्री वल्लभे बोलिले येण्याची लोभे मानू तेही लाभे न बोलताही. परंतु शिवाने किंवा विष्णूने ज्ञान बंद आहे असे सांगितले म्हणून त्यांच्या वचनावरील श्रद्धेने ही गोष्ट आम्ही सत्य मानतो असे नाही. तर त्यांनी सांगितले नसते तरी ज्ञान बंद आहे हे अनुभव सिद्ध असल्यामुळे आम्ही मानतो. बघा, आता हे तर तुम्हाला ज्ञानाचं बंधन आहे. मी कुणाची उदाहरणं दिली, माझ्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. माझ्यापेक्षा श्रेष्ठांची उदाहरणं दिली. शंकराला विचारा, शंकराने देखील ज्ञानबंधन सांगितले. विष्णू श्रेष्ठच आहेत आपल्याला. कारण का हे दोन्ही संप्रदायाचे आद्य गुरु आहेत. गीता सांगणारे हे श्रीकृष्ण आणि हे सांगणारे शंकर. हे आपल्या दोन्ही हे दोन दैवत का म्हणल्यात महाराज, तर ते ज्ञानाला अधिकारी आहेत महाराज. ज्ञान सांगणारे अधिकारी आहेत महाराज. जरी ईश्वर शक्तीनं असले, गुणात असले, तर ते गुणातीत ज्ञान प्रबोधन करणारे हे ते आहेत. तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर ते सांगू शकतात. तुम्ही त्यांच्याकडे काय मागेल ते महाराज, ते श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून त्यांच्याकडे माझ्यावर विश्वास बसावा म्हणून सांगतो. म्हणून त्यांच्याकडे नाव सांगितलं मी. पण त्यांनी जरी नाही सांगितलं असतं तरी माझा अनुभव मी सांगतो. अत्यंत महत्वाचा आहे महाराज. कोणतरी होय म्हणते म्हणून म्हणू नका. कुणाच्या तरी ह्याच्यावर तुम्ही हे करून घ्या. तुमचा अनुभव, मी माझा स्वतः अनुभव सांगतो. हे वृत्तीज्ञान आहे ते बंधाराच कारण ज्ञानेश्वर महाराज. त्यांनी सांगितलं नसतं तरी माझा अनुभव आहे ना. म्हणजे त्यांचं माझं पटाव म्हणून मी त्यांचं हे सांगितलं. आणि त्यांनी जरी नाही सांगितलं असतं तरी मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. हे तुम्ही कबूल करायला हे तर तुमचा ठाम निश्चय बसावा. म्हणून बाबा ज्ञानेश्वर महाराजांचा हा सगळा प्रयत्न आहे हो दादा. आपण अज्ञानी तरी राहू नयेत, अज्ञानी तरी राहू नयेत महाराज, भ्रमात तरी राहू नयेत. भ्रमनिवृत्तीसाठीच आपला जन्म आहे महाराज. त्याच्या सगळी शास्त्र आहेत. त्याच्या सगळा हा जो तुमचा आमचा परमार्थ क्षेत्रातला प्रवास आहे तो केवळ अज्ञान भ्रमनिवृत्तीसाठी आहे महाराज. आणि भ्रमनिवृत्तीसाठी जे काही साधन घेतलंय ते साधन देखील त्याच्यात विरून जावावं म्हणून इथं सत्वगुण देखील तिथं राहता कामा नाही. असं शंकर सांगतात, विष्णू सांगतात म्हणून नाही, तर मी माझा अनुभव सांगते. अनुभव अमृत आहे म्हणा. ज्ञानोबारायांनी स्वतःचा अनुभव जो परमार्थ क्षेत्रात स्वतःच्या स्वरूपाचा जो अनुभव सांगितला त्यालाच अनुभव अमृत अनुभव. आणि इथं पत्र दादा आपल्याला जायचं आहे. आमचा अजातवाद आहे, विवर्तवाद आहे, दृष्टीसृष्टीवाद आहे, सृष्टीदृष्टीवाद आहे, आभासवाद आहे, बिंप्रतिबिंबवाद आहे, अवच्छेदवाद आहे. ते सगळं बाजूला राहिलं आणि आमचा चंगळवाद चालू झालाय. काय चालू झालंय? चंगळवाद. करा महाराज, काय अडचण नाही. पण हे वाद पटावेत आणि वादाच्या आतीत आपण नुसतं वाद घालीत बसू नका महाराज. लक्षात ठेवा. तार्किकांचा संघ टाका म्हटले महाराज. लय तर्काला बुद्धी किती कसं महाराज. अरे काय निदान सोप्या भाषेत तरी सांगा. निदान त्याला कळलं तसं तरी सांगा. तुम्हाला ज्ञान झालंय ते सांगा, पण चांगल्या सोप्या भाषेत सांगा महाराज. अरे तू काय म्हणाला? कोण अंधारात ना आला आणि कुठे गेला पाहिजे, कोण आला बी माहिती नाही, कुठे गेला माहिती नाही, काय सांगायचं त्याच्यात महाराज. असं म्हणून नसतं महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचा फार मोठा कळवळ आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार तेवढ्यासाठीच लोपले. हीच नेने ती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले, प्रगट होई बोले. काय? विश्व ब्रह्मचे. हे विश्व ब्रह्मस्वरूपच आहे. अनुभवात सांगितले महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांनी सांगितलं नसतं तरी मी सांगतोय, माझा अनुभव आहे तो. त्यांनी सांगायला कशाला पाहिजे? मी माझा अनुभव आहे. आता तुम्हाला पटणार नाही म्हणून त्यांची मी नावं सांगितली. त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी माझा अनुभव सांगतो. गुरुजी आपण अनुभव तर जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून लोकांकडे बघण्यापेक्षा परमार्थात आपली प्रगती किती झाली, अजून आपण कुठं अडकलोय, कुठं आपल्याला काय काय आलंबन चालू आहे ज्याचं त्यानं ठरवावं. आणि एक 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 गाठ सोडीत संदेहाच्या सुटल्या
झालो पुटी शीतळ भव नदीचा तारा झाला या उत्तरा प्रसादे अनुभव आहे तिथं महाराज होय का नाही चला श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विष्णू सांगतात किंवा शंकर सांगतात म्हणून मी सांगते अशी नाही, तर त्यांनी जरी तसे प्रतिपादन केले नसते तरी पण मी माझा अनुभव सांगितलाच असता की ज्ञान हा संबंध आहे. उदाहरणार्थ एक मनुष्य म्हणाला ही माझी बायको आहे. ऐकणाऱ्याने त्यास विचारले कशावरून? अरे सांगायला ही कोण? माझी बायको आहे. आता कशावरून? आमच्या आईला विचारा, बाबाला विचारा. तू म्हणाला माझ्या आईला विचारा किंवा बापाला विचारा. माझ्या आईला विचारा, बापाला विचारा. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर असे बोलून थोडा वेळ थांबला. हा नाही असं बोला थोडा वेळ थांबला. त्यास म्हणाला अरे तेच काय सांगतात? मी स्वतः सांगतो की माझीच बायको आहे. माझ्या आई बापाने नाही सांगितले तरी माझा अनुभव आहे. ते काय म्हणल्या थोड्या वेळाने माझ्या आईला बाबाला विचारा, ती सांगतील तुम्हाला. आता त्याच्या पुढे म्हटला अरे आई बाबांनी जरी नाही सांगितले तरी माझा विश्वास आहे ना, ती माझीच बायको आहे. तसा माझाच अनुभव आहे. तसे येते श्री ज्ञानेश्वर बघा इथं ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. का सांगतात तर तुम्ही आम्ही अनुभवा तर जावावं म्हणून सांगतात. शिवीचा रस घ्या रे होऊ नका रानभरी माझा अनुभव मी सांगायला महाराज. तिथं मात्र एवढं नाजूक आहे, एवढं नाजूक आहे. लोण्याचा गोळा कसाही तुम्ही जपून हाताव घ्या, आपल्या हाताच्या शिरा उठल्याशिवाय त्याच्यावर हात बघा. लोण्याचा गोळा कसाही तुम्ही हाताव घ्या, आपले शिरा त्याच्यावर उठल्याशिवाय. तसं हे महाराज अतिशय नाजूक आहे महाराज. त्याला कसलंही काय सोसत नाही. कळ आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी तुम्हाला कल्पना येण्याकरता म्हणून तुमच्याकडे थोरांची 2 उदाहरणे ठेवली. तुम्हाला कल्पना येण्यासाठी मी थोरांची उदाहरणं शंकराची आणि विष्णूची दिली. त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी माझा अनुभव सांगतोय. परंतु हे लक्षात ठेवा भगवान शंकराने सांगितले नसते किंवा विष्णूने सांगितले नसते तरी मी माझा अनुभव सांगतो की ज्ञान बंद आहे एवढा निर्धार असावा लागतो. ते शंकराने सांगू देत, विष्णू सांगू दे, नाही सांगू देत, मी माझा अनुभव सांगतो. ज्ञान वृत्तिगत जे ज्ञान आहे ते बंदाला कारण आहे. हे माझं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झालं. आता ज्ञान स्वरूप असणारा आत्मा जर सत्वगुणातून होणाऱ्या ज्ञानाची अपेक्षा करील ते हास्यास्पद होईल असे पुढील ओवीतून सांगतात. आता ज्ञान स्वरूपच आत्मा आहे ना, तरी पण महाराज तो ज्ञानाची अपेक्षा करेल, सत्वगुणाच्या ज्ञानाची अपेक्षा करेल तर ते हास्यास्पद होईल. म्हणजे आपल्याला स्वरूप कळालेलं नाही, न कळता त्या स्वरूपाबद्दल आपल्याला काहीतरी कळून घ्यावं असं जर आपल्याला वाटत असेल. सूर्याला मला जरा माझं प्रकाश येण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज आहे असं जर वाटायला आलं तर त्याचं ते प्रकाश पण सिद्ध होत नाही. तसं ज्ञान हे आपलं स्वरूप आहे आणि आपल्याला काहीतरी ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि काहीतरी आपल्याला ज्ञानी आहे असं वाटावं हास्यास्पद होईल. म्हणजे कुठं पात्र गुरुजी आपल्याला जायला पाहिजे, कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. जे आत्मज्ञान निकळ तेही घे ज्ञानाचे बळ तै सूर्य चित्ती सबळ तैसे नव्हे. बघा दिले पुढे उदाहरण. जो आत्मा केवळ ज्ञान स्वरूपच आहे, जो आत्मा केवळ आणि केवळ ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे म्हणून. प्रकाश हेच त्या सूर्याचं स्वरूप. प्रकाश आणि सूर्य वेगळा करता येत नाही, तसं ज्ञान आणि आत्मा वेगळं करता येत नाही महाराज. सतचित आणि अनंत. सत म्हणजे तिन्ही कालात अबाधित, चित म्हणजे ज्ञान हेच त्याचं स्वरूप. सर्वांचं प्रकाशन करतो पण त्याच्या प्रकाशनासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. आणि चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे म्हणून. जो आत्मा केवळ ज्ञान स्वरूप, जो आत्मा केवळ ज्ञान स्वरूप आहे त्यालाही प्रकाशित होण्याकरता दुसऱ्या ज्ञानाची सहायता लागेल. तर सूर्य स्वतःला प्रकाशित होण्याकरता दुसऱ्या सूर्याच्या उदयाची मोठी चिंता करीत असतो असे म्हटल्यासारखे होणार नाही का? म्हणजे आपल्याला ज्ञान व्हावं असं वाटतंय आपल्याला. अतिशय भ्रमातला आहे हो. आम्ही ज्ञान झालो, आम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे, आपल्याला ज्ञान व्हायला. अरे भ्रमातला आहे. मला कळत नाही ज्ञान आहे का ज्ञान हो बाजी दादा. मला कळत नाही, कळतंय का नाही शिवाजींना विलासांना, मग कुठं अज्ञान आहे? अज्ञानाचं देखील ते प्रकाशन करतं ना. मला काय कळत नाही कळतंय ना, मग तुम्हाला कुठं अज्ञान आहे? अज्ञानाची सिद्धीच होत नाही मला. आणि असं वाटणं हे भ्रमात आहे हो. आम्हाला ज्ञान व्हावं, आम्ही ज्ञानी झालोय, ज्ञान करून घ्यायला पाहिजे म्हणजे तुमच्या स्वतःच्या ज्ञानाला तुम्ही विसरला. ज्ञान स्वरूप आहे तुम्हाला कळलं नाही. सूर्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही का? प्रकाश हे त्याचं स्वरूप आहे, तसं ज्ञान हेच तुमचं स्वरूप आहे महाराज. विसरला हे आले हो केलं. हे तेवढ्यासाठी तिथं महाराज खंडन केलं महाराज. अज्ञान अवघे ज्ञान ते स्वरूपी. कारण का तुम्हाला विज्ञानातली ज्ञान वाटतात हो, त्याला सत्य मानणं हेही अज्ञान म्हटले. त्या नाव ज्ञान. एर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यबुद्धी हेही अज्ञान. हे जाण
तुम्हाला हे भौतिक ज्ञान होतात ना, त्याला आपण महत्व देतो महाराज. अरे ते विज्ञान ज्ञान आहे आणि तेच अज्ञान आहे महाराज. ते सत्य मानणं हेच अज्ञान आहे. कारण का स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी काय आहे नाहीपणाचा अतीत आहे आणि ते निकळ ज्ञान आहे महाराज. हो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा निकळ चिन्मात्र बघा. ज्ञान स्वरूप असा आहे. आत्मा निखळ चिन्मात्र ज्ञानच हेच त्याचं स्वरूप आहे. निखळ कुठलाही तिथं मळ नाही महाराज. आम्ही गुरुजी हे सगळं त्यात घालवले हो, म्हणून आता ते प्रयत्न करायचा आहे महाराज. आम्ही पुरुषार्थ मोठा केलाय महाराज. हे पाहिजे ते पाहिजे, असलं पाहिजे तसलं पाहिजे, इथली सेवा पाहिजे तिथली पाहिजे, अमकं पाहिजे तमकं. अरे काय चाललंय महाराज. हाय ते आलं म्हणून सोडायची हे आहे. धरलेलं तादात मी सोडायला हा दादा काय काय म्हणायचं. अधिक मिळत गेला तर अडाकला का सुटला. मग आपल्याला काय वाटतंय, मिळावं वाटतंय का सुटा वाटतंय. निकळ आहे हो, काय नाही. तिथं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं काय नाही महाराज. ज्ञानी स्वरूप आहे. आणि सत्वगुणापासून होणाऱ्या ज्ञानाची अपेक्षा करतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. आता ज्ञान व्हायचं म्हटलं की तिथं गुण आला. मग सत्वगुणातनं ज्ञान व्हावं अशी जर अपेक्षा वाटत असेल तर ते हास्यास्पद आहे हो. म्हणून आपण काय करतो याची अरे लाजीचं नाही अर्जुना. तू काय म्हणतो बघ. शहाणा तरी मनुष्य आणि शिको म्हणजे तरी मला तू काहीतरी सांगायला नाहीस. तुला शहाणा म्हणावं तर अजून अज्ञान सोडलेलं नाही. ते असला मी तसला अमकं करू तमकं करू आणि काहीतरी चुकीचं आहे म्हणून दोन गोष्टी तुला शिकवा म्हटलं तर मला तू काहीतरी सांगायला लागलायस. अरे काय म्हणायचं. आमचं असंच आहे महाराज. नाही महाराज मग तिथं असं म्हटलं तर काय होईल, तिथं तसं म्हटलं तर काय होईल, डोंबाल होईल. आता काय म्हणायचं आहे तिथं महाराज. अरे काय सांगते ते समजावून घे ना. मी ज्ञानी आहे हे जर खपत नाही तर मी त्या अमक्याचा तमक्याचा ते असं तसं काय तिथं मानायचं आहे महाराज. अमक्या मठाचा मालक तमक्या मठाचा मालक काय चाललंय महाराज. आहे ते सुट्ट ना अगोदर. आता सोडिता तंतू प्रेमाचा कुठं कुठं लागत नाही महाराज. त्याचा पत्ता लागत नाही महाराज. अरे हे बंधनातलं बंधन आहे महाराज. भ्रमातला भ्रम आहे महाराज. भ्रमातला भ्रम कळत नाही हो. दोरीवर बसला सर्प, सर्पावर बसला आणि माळावर बसली दंड. भ्रमनिवृत्त करा. भ्रमात भ्रम झाला. अगोदर देह मानायला लागलो, देह संबंधाने कोणतरी वारकरी म्हणायला लागलो, मग महाराज म्हणायला लागलो, मग आता गुरुवर्य झालो, मग मठाधिपती झालो. काय काय झालं. अरे भ्रमातला भ्रम आहे महाराज. तात्या कळतं का. कारण जो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे तो कशाला अन्य ज्ञानाची सहायता घेईल. अरे स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. तू दुसऱ्या ज्ञानाची अन्य ज्ञानाची कशाला गरज घ्यायला महाराज. घटपटासाठी महाराज अन्य ज्ञानाची गरज आहे महाराज. ते अज्ञान आहे, अनात्म पदार्थ आहे महाराज, जड पदार्थ आहे. त्यांना आज ज्ञानाची गरज आहे महाराज. सर्वांचं प्रकाशन करणारा आहे महाराज. त्याच्या प्रकाशनाची काय गरज आहे. अंधकार वस्तू दिसण्यासाठी अंधकारत आहे, त्याच्यासाठी सूर्याची आज आपल्याला गरज आहे. कारण का सूर्य प्रकाशमान आहे. सूर्याला जर दुसऱ्या प्रकाशाची गरज असेल तो सूर्य ठरल. त्याला मी प्रकाशमान आहे हेच कळलं नाही महाराज. होईल महाराज. तसं ज्ञान हे आपलं स्वरूप आहे आणि मला काहीतरी ज्ञान व्हावं, मला काहीतरी ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर भ्रम आहे महाराज. भ्रमाचं काम लांब पत्र आहे महाराज. म्हणून शंकराचार्याने त्यावेळी सुरुवातीला अध्यास वाचलेला शंकराचार्य सर्वात श्रेष्ठ वेदांतशास्त्राला का मानले महाराज. बाकीच्यांना अध्यास कळालाच नाही महाराज. आणि मला काहीतरी करावं लागतंय हे ग्रहित धरून तिथं पाठीमागं भ्रम सिद्ध केला. भ्रमातलंच आहे महाराज. मी ज्ञान स्वरूप असताना ज्ञान करून घ्यावं वाटणं, मी ज्ञानी आहे वाटणं भ्रमातला भ्रम आहे. म्हणून ज्ञान बंद आहे असे शिवाने विष्णूने सांगितले व मीही सांगतो. म्हणून ज्ञान बंद आहे शिवानं सांगितलं, विष्णूने सांगितलं आणि मीही सांगतो. जसा सूर्य स्वतः प्रकाश रूप आहे मग तो उदयाला येण्याकरता कशाला अन्य प्रकाशाची अपेक्षा. आता सूर्य प्रकाशमान आहे स्वतः. आता तू उदयाला येण्यासाठी दुसरा प्रकाश आला की मग माझ्या त्याच्या सहाय्यतेनं मी प्रकाशमान असं त्याला दुसऱ्याची सहायता घ्यायला लागते काय महाराज. दुसऱ्याची सहायता घ्यायला लागते. तो जड पदार्थ असतो महाराज. म्हणून महाराज घट ज्ञान होण्यासाठी अंतकरणवृत्तीची चक्षुरी ज्ञान चित्तपत्र गरज आहे महाराज. लक्षात ठेवायचं. मग चक्षुरी ज्ञान जरी असलं तर त्याला वृत्तीची गरज नाही. डोळा आहे त्याला वृत्तीची आता आत आला महाराज. आता वृत्तीला बुद्धिवृत्तीची म्हणजे आता ते वृत्तीवर आले महाराज. वृत्तीला चिदाभासाची गरज आणि चिदाभासाला साक्षी हा स्वयंप्रकाश आहे महाराज. साक्षी हे सगळ्याच्या ज्ञानाला एकेकाची गरज पण साक्षीच्या ज्ञानाला कुणाची गरज. सगळ्याचं प्रकाशन करणारा साक्षी आहे पण साक्षी स्वयंप्रकाश झाल्यामुळं त्याला कुणाच्या प्रकाशनाची गरज नाही. आणि तुम्ही सगळ्यांचं ज्ञान करून घेता पण मी नाही असं तुम्हाला कधी वाटतं का. नाही नो काय मग आणि काय ज्ञान करून घ्यायचं आहे महाराज. फक्त माझ्या ज्ञानाच्या ठिकाणी ही आलंबन आहे ती विपरीत आल्यात. त्यात कुठं अटकू नये. त्याच्या पाठीमागे लागल्यामुळं मी स्वतःच्या ज्ञानाला विसरलो, स्वतःच्या सुखाला विसरलो, स्वतःच्या स्वरूपाला विसरलो आणि सुखासाठी बाहेर पडलो आणि फजितीला
प्राप्त झालो. म्हणून सूर्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही, तशी आपल्या स्वरूपभूत ज्ञानाला शब्द ज्ञानाची गरज नाही. नाही स्वयंसिद्ध आहे ती महाराज. अमृत अनुभव ग्रंथात मोक्ष झाला म्हणणे सुद्धा सहन होत झालं अमृत अनुभव ग्रंथात मोक्ष झाला म्हण का झाला म्हटलं की पहिला नव्हता. कारण का त्रिकाला अबाधित आहे वस्तू. कशी आहे? तिन्ही कालात अबाधित वस्तू आहे महाराज. मोक्ष झाला म्हणणं संभवत नाही. का झाला तर पहिला नव्हता आणि झालेला कवातरी गेल्याशिवाय हे आपत्ती येतात महाराज. म्हणून वेदांतशास्त्र बोलताना लय जोखीमदारीनं बोलावं लागतं महाराज. बोला. मग जिथे मोक्ष म्हणणे सहन होत नाही इतर बोलणे कसे सहन होईल? आता मोक्ष म्हणणं जर तिथं संभवत नाही, कारण का मोक्षासाठी तरी सगळा प्रयत्न आहे महाराज. पण मला मोक्ष झाला, मोक्ष मोक्ष म्हणीत बसू नका हो. तिथं पतन जावा आणि त्या पूर्णतेत तुम्ही स्थिर व्हा एवढ्यासाठी सांगितलं. मोक्ष म्हणणं जर तिथं खपत नाही तर मी त्या अमक्याचा तमक्याचा असला तसला असलं म्हणून कसं खपल महाराज? ते सगळं अनात्म्यातलं आहे महाराज. आत्मा आत्मा म्हणणेपणाच खपत नाही तर अनात्मा कसं म्हणून चालेल महाराज? तिथं सगळा व्यवहार होतो तो अनात्म संबंधाने होतो महाराज. कारण का आत्मा हा व्यवहार आहे, तिथे व्यवहार करायची काय गरजच नाही महाराज. मोक्ष जिथं महाराज खपत नाही तिथं बंधनाचं कसं महाराज काय खपत? अशी नाजूक वस्तू आहे, कारण आत्मा ज्ञान स्वरूप आहे, मग त्याचे ज्ञान कसे होणार? नाजूक वस्तू आहे हो. आत्मा ज्ञान स्वरूप आहे, त्याचं ज्ञान कसं काय होणार महाराज? एवढी नाजूक वस्तू आहे हो. म्हणून आत्म्याचे ज्ञान झाले म्हणणे भ्रम आहे. म्हणून आत्म्याचं ज्ञान झालं म्हणणं काय आहे? भ्रम आहे. का ज्ञान झालं म्हटलं की ते ज्ञान स्वरूपात ठरत नाही आणि झालेलं ज्ञान कवा तरी आत्म्याचे ज्ञान अरे घटपटाचं ज्ञान होत असतं, ते जड पदार्थ आहेत महाराज. ज्ञानाला कधी ज्ञान होतं का महाराज? नाहीतर मग तो अनात्मा ठरला महाराज, असं होतंय ना. म्हणून तिथे ज्ञान विषयता नाही, ज्ञान वाच्यता नाही महाराज. म्हणून आपल्याला प्रमाज्ञान जरी झालं तरी महाराज ते अवांतर ज्ञान आहे महाराज. हा आत्म्याचे ज्ञान होत नाही तर आत्म्याची स्पष्टता होत असते. झालं अनुभव येतो हो. आत्म्याचं ज्ञान होत नाही. अहम मी ब्रह्म आहे, आता तिथं अनुभव येतो, स्पष्टता होत असते महाराज. अर्थात निकळ ज्ञान स्वरूप आत्मा आहे. अर्थात निखळ आत्मा ज्ञान स्वरूप आहे. निखळ आत्मा ज्ञान स्वरूप आहे. व तो जर ज्ञानाची सहायता घेईल म्हणावे तर स्वयंप्रकाश सूर्य आपल्या प्रकाशाकरता अन्य प्रकाशाची सहायता घेतो म्हणण्यासारखे होईल. हो, तू जर ज्ञानाची सहायता घेतोय असं म्हणावं लागेल तर स्वयंप्रकाश असणारा सूर्य दुसऱ्या प्रकाशाची त्याला गरज आहे असं वाटेल महाराज. तसं ज्ञान हे आपले स्वरूप आहे महाराज. आपल्याला दुसऱ्या ज्ञानाची काही गरज नाही. घटाला प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची गरज आहे. म्हणून तिथं महाराज सांगत असताना घट अंधाकारात ठेवलेला आहे, त्याच्यावर काहीतरी एक आवरण आहे. बरोबर आहे? झालंय ना विचार सगळ्यात आले ना. आता ते घटाचं जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं झालं, घटाच्या पुढे काहीतरी पदार्थ आहे, तो पदार्थही कसा आहे? जड आहे. त्याच्यावर एका घटाचं आवरण आहे, तिथं अंधकार आहे. त्या खायला पदार्थ जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असलं तर तुमच्या हातात एक दिवाळी असायला पाहिजे आणि दुसरा दंड हातात असायला पाहिजे, म्हणजे काठी हातात असायला पाहिजे. त्या काठीने काय करायचं? प्रकाशाने अगोदर घट कुठं आहे तो बघायचा महाराज. त्या पदार्थावरची आवरण आहे ना, त्या दंडाने त्याला फोडायचं आणि मग त्या प्रकाशाने त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं. इथं वृत्तीव्याप्ती आहे आणि फल व्याप्ती आहे महाराज. पण त्याच झाकलेल्या आवरणाखाली जर प्रकाशमान दिवा असेल, फक्त त्याच्यावर आवरण फोडायचं. दिवा कसा आहे? प्रकाशमान आहे. तिथं दुसऱ्या प्रकाशाची काय गरज नाही महाराज. म्हणून इथं वृत्तीव्याप्ती आहे. आज आपल्याला अज्ञानाचं आवरण आहे महाराज. त्या आवरण निवृत्तीसाठी वृत्ती ज्ञानाची अत्यंतिक गरज आहे महाराज. वृत्ती तिथं गेली ना, ती वृत्ती तिथं गेली ना की त्याच्यावरलं आवरण म्हणजे अज्ञात पदार्थ होतो तो ज्ञात होतो. आवरण म्हणजे काय? तिथं झाका नाही त्याचं काढतंय काय नाही. आवरण याचा पदार्थ असा आहे महाराज, ज्या वृत्तीचं काय आहे माता नेम, एका काळात एकाच विषयाला ती ग्रहण करते. आपली बहिर्मुख वृत्ती आहे महाराज. आता सगळी आपली काय वृत्ती? बहिर्मुख आहे महाराज. अंतकरण वृत्ती महाराज प्रयत्नानं जर आपण अंतर्मुख केली महाराज तर महाराज तिथं ते पदार्थ अज्ञात असतो ना, तिथं ती गेली की ती त्याला काय करते? विषय करते महाराज. वृत्ती त्याला काय करते? विषय करते महाराज. आणि त्यासाठी तो स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याला दुसऱ्या ज्ञानाची काय गरज नाही महाराज. तत्वमसी महावाक्य ऐकल्याबरोबर सोहम मीच ते आहे त्याचा अनुभव असतो महाराज. म्हणून त्याला दुसऱ्या ज्ञानाची काय गरज नाही. स्वयंप्रकाश आत्मा आहे. हो. फक्त त्या आवरण निवृत्तीसाठी मात्र या प्रक्रिया त्यांनी सांगितलेली. प्रकाशासाठी नव्ह, ज्ञानासाठी नव्ह. अंधकार निवृत्तीसाठी सूर्याची गरज आहे, पण सूर्याला प्रकाशित करण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची काय गरज नाही. कारण का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होतच नाही म्हणजे. कुंडली